आत्मनमन. हम्म. आज आपला लास्टचा दिवस, आपली रोजची भेट. राईट, रोज हो पहाटे जी आपण रोज करत होतो. हो 5 मिनिट हो. लेट, 10 मिनिट लेट किंवा आधी, जे काही आपलं चालू होतं. राईट. सो येस. आज तो प्रवास इथे संपणार आहे. हा प्रवास, नवरात्रीचा प्रवास कदाचित संपत असेल, परंतु तुमच्या मधला जो सेल्फ अवेअरनेस किंवा सेल्फ रिअलायझेशनचा प्रवास सुरू होतोय. हीच आपली आजची थीम आहे, किंवा या नवरात्रीचा सांगता आपण असेच करणार आहोत. राईट. जे मी दिवसभर तुम्हाला करायला देत होते, ते आज आपण थोडस इथेच ट्राय करणार आहोत आफ्टर द लाईक मेडिटेशन. ठीक आहे. तर मी तुम्हाला ते एक्सप्लेन करते काय करणार आहोत ते. आज मी तुमचं कोणत्या चक्राचं नाव नाही घेणार आहे, काहीही नाही. कारण आजची देवी आहे मा कमलात्मिका. ठीक आहे. ही तांत्रिक लक्ष्मी म्हणून संबोधली जाते, म्हणजे लक्ष्मीचंच तांत्रिक स्वरूप. ज्यांना प्रॉस्पेरिटी, अबंडन्स, धनधान्य याची प्रॉस्पेरिटी हवी आहे, ती सर्व मा कमलात्मिकेला आवाहन करतात किंवा तिची साधना करतात. ती अनाहत चक्र म्हणजेच हार्ट चक्रावर विराजमान असते. तिचं जे ओरिजिन आपण म्हणतो ते. राईट. आणि तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही आज विचारू शकता. कारण कोणीही क्वेश्चन्स विचारलेले नाहीयेत, मी जे सांगतेय त्याला हो बोलताय तुम्ही. राईट. असं नको व्हायला की मी चुकीचं सांगते आणि तरी तुम्ही ऐकताय. कोणाला कधीही वाटलं की नाही आम्हाला हे नाही पटत आहे, तर तुम्ही बोलू शकता. आणि आजचा कदाचित हा नवरात्रीच्या 10 दिवसातला हा शेवटचा दिवस आहे, तुम्हाला चान्स आहे विचारण्यासाठी. ओके. मला जितकं आठवतंय, देवयानी तर ऍक्च्युली तिला बरं नव्हतं, तिचे मोस्ट ऑफ द खूपच सेशन्स मिस झाले. पण तिची एनर्जी खूप हाय आहे, त्याच्यामुळे तिचं नाही. बट प्रियंकांचं मा भुवनेश्वरी म्हणजे हार्ट चक्र ऑलरेडी पेंडिंग आहे. रीमा, सुमंत आणि मंजिरी काकू यांचं कालचं सेशन. मात राईट. आहे. हा. तर त्याचं नॉलेज साठी मी तुम्हाला कालच व्हिडिओ शेअर केला होता. मा मी बघितलं, भुवनेश्वरीचा. हा. गुड. पूर्ण बघितलं. व्हिडिओ चेक. हा, मा भुवनेश्वरीचा प्रियंका मी व्हिडिओ अपलोड करते. काही व्हिडिओज मध्ये असं झालंय की फक्त माझा चेहरा दिसतोय. सो आय डोंट फाइंड इट लाईक शेअरिंग. बट स्टील जर डेटा असेल चांगला तर मी तो भुवनेश्वरीचा शेअर करते. अदरवाईज मी जे पीडीएफ देईन त्याच्यात थोडंसं ऍड करून देईन, जर त्याचा व्हिडिओ नीट नसेल तर. ठीक आहे. माझ्या पीडीएफ अजूनही राहिल्या, तरी आज उद्या कडे माझ्याकडे वेळ नाहीये. आय एम सो सॉरी. पण मी करून देते तुम्हाला. ठीक आहे. आय होप असे काही क्वेश्चन्स नाही आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला लगेच पीडीएफ बघणं गरजेचं आहे. पण एक पीडीएफ असणं गरजेचं आहे. नंतर कधीतरी तुमच्या स्वतःच्या तुम्हालाच कधीतरी वाटतंय की आपण काय करायला हवंय. राईट. एखादी नवरात्र तुम्ही जॉईन नाही करत आहात, पण तरीही तुम्ही तुमचं तुमचं करू शकता साधना. तर ती हीच साधना तुम्ही पुन्हा रिपीट करू शकता. जरुरी नाहीये. माझं आता नवीन आहे तोपर्यंत मी प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी नवीन ट्राय करणार आहे. तर आजच मी शारदीय नवरात्रीचं हे करू इच्छिते की आपण शारदीय नवरात्रीमध्ये माचं आवाहन बरोबरच यंत्र स्थापन करणार आहोत. प्रत्येक चक्राशी रिलेटेड प्रत्येक देवीचं यंत्र आपण आपल्या चक्रावर स्थापन करणार आहोत. तर ते चक्र, सॉरी, यंत्र जे आहे पर्टिक्युलर चक्रावर किंवा पर्टिक्युलर देवीचं यंत्र कसं असेल त्याचं इन शॉर्ट तुम्हाला माहिती दिली जाईल इथे. यंत्राची माहिती. कारण जे तंत्र असतं त्याच्यामध्ये मंत्र, यंत्र, राईट, या सगळ्या गोष्टी येतात. फक्त तंत्र नसतं. तंत्र. काय बरं. बोललात? आवाज यंत्र, तुमचा. मंत्र, तंत्र. हा. तर ह्या तंत्रामध्ये ऍक्च्युली यंत्र आणि मंत्र या दोन्ही गोष्टी डिसिप्लिन अशा पद्धतीने इन्व्हॉल्ड असतात. म्हणून जे तंत्राचे जे साधना असतात ना, त्या फास्ट होतात. राईट. तर मी जेवढं शिकलीये मी नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवीन. आणि हा गायडन्स मला पहिल्याच नवरात्रीत आला होता. आपण जी बगलामुखीची साधना केली होती, मा बगलामुखीची, तेव्हाच आला होता की मला ऍटलिस्ट शारदीय नवरात्रीपर्यंत मला काय करून घ्यायचं. पण ते यंत्रामध्येही आपण काही ना काहीतरी
ऍड करूया, बट ते ऑन स्पॉट जे काही युनिव्हर्स गायडन्स देईल, गुरुजी गायडन्स देतील त्या मिनिटाला, त्या याच्याप्रमाणे क्राऊड वगैरे आपण म्हणतो ना, त्याप्रमाणे गायडन्स येतो की काय करायला हवंय आणि तो आपण पुढे नेऊया. ठीक आहे. सो आजचं सेशन पुढे कंटिन्यू करते. माँ कमलात्मिका. माँ कमलात्मिका ही तांत्रिक वर्जन आहे महालक्ष्मीचं. आणि जिथे आपल्याला जर तुम्ही आता इमेज बघितली असेल तर तिथे 4 हत्ती तिच्यावर पाण्याचा वर्षाव करत आहेत, राईट, कंटिन्युअसली. ती कमळावर बसलेली आहे, राईट. लास्ट नवरात्र केली होती त्यांना माहितीये ना की आपण देवीची सगळी म्हणजे देवीच्या हातात आयुध काय आहेत, हो. मा दुर्गेची जी 9 रूप आहेत है ना, मंजिरी काकू होतं मी तर ती आयुध काय आहेत सगळं ते एक्सप्लेन केलं होतं. देवीचं ते रूप एक्सप्लेन केलं होतं, राईट. मला आत्ता अचानक आठवलं. ओके. एक मिनिट बघा, बस एक मिनिट. हे महालक्ष्मीचे काय रूप आहे का हे? हो, महालक्ष्मीचंच तांत्रिक रूप म्हणू शकतो आपण. जसं मी आधीच बोलली, नेम, फेम किंवा प्रॉस्परिटी, म्हणजे तू कोणत्याही प्रकारची प्रॉस्परिटी, धनधान्य याच्यासाठी मा कमलात्मिका किंवा मा लक्ष्मीच्या ह्या तांत्रिक रूपाचं साधना केली जाते. चंद्र हिचा ग्रह आहे. ओके. आजचं जे आहे सेशन याच्यामध्ये मा कमलात्मिकेचं मी जास्त काही स्टोरी अशा मला काही मिळालेल्या नाहीये, कारण खूपच मग त्या मोठ्या होतील, आहेत खूप स्टोरी असतात. पण धनधान्य आपण म्हणतो ना, पैसा. हा, एक पॉइंट मी सांगू इच्छिते. वेल्थ, पैसा. तर गुरुजी, जर तुम्ही गुरुजींना फॉलो करत असाल तर गुरुजी ह्या गोष्टीच्या अगेन्स्ट आहे की पैशाच्या स्वरूपात लक्ष्मी आहे. हा, तुम्ही हे म्हणू शकता धनधान्य, राईट. कारण बीज जे असतात ना, म्हणजे आता पाऊस चालू आहे, राईट, पावसाळा आहे, जेव्हा चैत्र नवरात्री असते तेव्हा पण शेतीच्या कामातला ती वेळ असते प्रत्येक गोष्टीची. तर शेतकरी माझं हे बी बियाणं किंवा माझ्या शेतीमध्ये चांगलं धान्य आलेलं आहे याच्यासाठी, म्हणजे एक भरपूर प्रमाणात कोणतीही गोष्ट प्राप्त करणं, याला तुम्ही लक्ष्मीचं स्वरूप म्हणू शकता. पैसा म्हणजे काही लक्ष्मी नाही, तिला आपण मा म्हणतोय ना. तर त्याची जे एनर्जी आहे, कोणत्याही गोष्टीचं भरपूर प्रॉस्परिटी किंवा अबंडन्स आपण जो म्हणतो, तर कोणत्याही प्रकारचं भरपूर गोष्ट मिळवणं कोणतीही, त्याचाच मिनिंग म्हणजे अबंडन्स किंवा प्रॉस्परिटी असं म्हणू शकतो. किंवा आपण ही एनर्जी, महालक्ष्मीची जी एनर्जी आहे ती, राईट. आपण जे पूजनाला सगळं आपण पैसे ठेवतो, सोनं ठेवतो आणि तेच नंतर आपण वापरतो. पटतंय? पॉइंट पॉइंट पटतोय? आपण काय म्हणतो हो. की देवी, आपण ती पुन्हा धारण करतोय किंवा आपण तिचा उपभोग घेतोय. शब्द कदाचित आपल्याला लागेल, परंतु आपण तिला आई पण म्हणतो एका पॉइंटला, आणि एका पॉइंटला आपण तिचा उपभोग पण घेतो, है ना? जर लॉजिकली विचार केला तर ती एनर्जी आहे, आपण तिच्याशी कनेक्ट होतोय. ती काय पैशांमध्ये किंवा याच्यामध्ये नाही. तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचं, म्हणजे हेल्थ खूप छान प्रकारची, जसे अष्टलक्ष्मी आहे, हेल्थ खूप छान प्रकारची आहे. तुमची संपत्ती किंवा तुमचं संतती किंवा तुमचे रिलेशन्स याच्यामधला जी एक फ्रिक्वेन्सी असते ती खूप चांगल्या प्रकारची, म्हणजेच तिथे तुमची मा लक्ष्मी किंवा मा कमलात्मिका हिची एनर्जी वास करते. आणि हीच एनर्जी आपल्याकडे वास करावी
यासाठी आपण आवाहन करतो. राईट. कोणत्याही प्रॉस्परिटीसाठी. हा पॉइंट सांगणं गरजेचं होतं. ओके. सो हेच इम्पॉर्टंट पॉइंट आहेत. आज आपल्याला अनुलोम विलोम करायचं आहे. आजचं आपलं अफर्मेशन असणारे आय रिसीव्ह डिवाइन ग्रेस, आय रेडिएट इनर अबंडन्स. आजचा आपला जो दिवस आहे, पण पुन्हा एकदा सांगते, आय रिसीव्ह डिवाइन ग्रेस, आय रेडिएट इनर अबंडन्स. मॅच होतोय माँ कमलात्म के चरण. आज आपण जी प्रॅक्टिस करणार आहोत, मी आज इथे तर सांगतेच आहे, परंतु दिवसभरातही करा तुम्ही, किंवा तुम्ही ही डेली स्वतःसाठी केलीत ना, ऍक्च्युली इथूनच आपला दिवस सुरू होतो. या 10 दिवसात आपण माइंडवर कंट्रोल कसा करायचा आहे, छोट्या 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 गोष्टी शिकलो. राईट. पण त्या तुम्हाला लाईफ मध्ये चालू ठेवायच्या. आपण या नवरात्रीच्या साधना करतोय म्हणजे त्या 10 दिवसापुरत्याच फॉलो नाही करायच्या. त्या आपल्या अंगवळणी पडणं गरजेचं आहे. याच्यामधली कोणतीही गोष्ट, माझ्या मते, येस, आय वुड लाईक टू कॉंग्रॅच्युलेट निवेदिता अँड मनीषा आत्या, की त्यांनी त्यांचे बॅरियर्स ब्रेक केले आहेत. रीडिंग इज ऑल्सो अन आर्ट. राईट. तो तिने रीडिंग तिला कधीच करायचं होतं. सो गुड थॉट की तिला रीडिंग सुरू करायचं, आणि तिचं नाही होते जॉबमुळे वगैरे. पण तिने एक थॉट दिलेला आहे, आणि नवरात्रीत आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आपलं कॉन्शियस माइंड आपोआपच, अरे मी देवीला बोललीये, एक आपोआप कॉन्शियस थॉट सुरू होतो. तर त्या भीतीने का असे ना, तिचं ते आपोआप वाचून होईल. आणि मला माहिती आहे त्या भीतीने का असे ना ती करेल. मला तिचा तेवढा स्वभाव माहिती, बाकी नाही ऐकणार. पण अशी काहीतरी भीती असेल ना, कारण अजून बाहेर यायचंय ना देवांच्या वगैरे प्रत्येक याच्यातून, तर ती त्याच्यामुळे करेल, तर त्याचाच तिला फायदा होईल. तिला ते एक मोटिवेशन मिळेल. कोणी केलं का? मी नंतर कंटिन्यू करते. कोणीच नाही केलं ना? कोणी कोणी नाही केलं नाही सांगा केलं, बरं. पण फोटो नाही हे केला. मी माझ्या क्रोकरी युनिट रूल. मधलं एक हे मी थोडं रिअरेंज केले. ऍक्च्युली तुम्हा तिघांसाठी मी तो मेसेज टाकला होता, आणि तो इम्पॉर्टंट होता क्रिएटिव्हिटीचा, की तुम्हाला ब्रेक करायची आहे. प्रत्येकाला, सगळ्यांनी करणं मी गरजेचं होतं. मी खूप रात्री उशिरा व्हिडिओ बघितला, त्यामुळे मला नाही करायला जमलं. ओके. आज करा. हा. राईट. आजचा ऑफिस दिवस मधनं आहे. उशीर. येस, गुड. मी आजचा पण दिवस आजच आहे. करेल कारण मला पण काल अजिबातच वेळ नाही मिळाला. सॉरी. नाही नाही, सॉरीचं नाहीये. इट्स फॉर मी यू पण आज ओनली. येस, नक्की करा. राजेश, प्रियंका, आपल्या स्वतःसाठी जर आपण 5 मिनिट नाही देऊ शकत ना, तर आपण काहीच नाही करू शकत. ओके. सॉरी, माझ्याकडून असं बोलल्या गेलंय, बट ऍक्च्युली इट इज इम्पॉर्टंट. मी स्वतः ह्या सगळ्या गोष्टीतून बाहेर आलेली आहे. मी स्वतःला अजिबात न वेळ देणारी मुलगी. आज सगळ्यात पहिले मी माझा विचार करते, मला त्रास होतोय का? नाही, मी अर्धी आराम करते. मी बाकी सगळ्यांना सांगते मला नाही होणार. देवयानी आहे, ती मला कायम बोलायची की तू आधी स्वतःचा विचार कर, तुझी तब्येत कुठे चाललीये तुला माहिती नाहीये. हे गेले 3-4 वर्षापूर्वीची अशी गोष्ट आहे की ती मला फोन करून किंवा सुमंताला फोन करून सांगायची की दीदीला तिची काळजी घ्यायला सांगा. कारण आमचे आई वडील नाही, तर आम्ही दोघी एकमेकीला खूप कनेक्टेड आहोत. अं, तर तिचा, आणि ती माझी ना ऍक्च्युली आईच्या जागेवर आहे. ती लहान आहे, पण तिने मला कायम सपोर्ट केलाय माझ्या मेंटल, इमोशनल, सगळ्या ट्रॉमाज मध्ये. ती मोस्ट ऑफ द टाइम ती मला बरोबर होती. मी नाहीये कदाचित तिच्या बरोबर, असं खूपदा होऊ शकतं. बट ह्या बाबतीत तिने मला बाहेर काढलेलं, आणि तिच्यामुळे मी स्वतःसाठी विचार करायला लागली. SSF मध्ये तिने जॉईन केलेलं आहे. त्याच्यानंतर तिला मला पुन्हा कदाचित सांगायला नाही लागलंय की तू हे कर म्हणून. right? हा जो क्रिएटिव्हिटीचा थॉट आहे ना, क्रिएटिव्हिटीला आपण खूप छोटं समजतो, पण क्रिएटिव्हिटी मध्ये सगळ्यात मोठं आपलं कॉन्सन्ट्रेशन किंवा ध्यान लपलेलं आहे.
जर तुम्ही ओशोंचे कधी ऐकले असतील, मी सध्या ओशोंच्या याच्यात खूप सध्या कंटिन्युअसली येत होती आणि अचानक समोर असं आलं. तर त्यांचंही म्हणणं तेच आहे की कला, ठीक आहे, कला ही खूप जास्त कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला देते. आणि हे तर गुरुजी कायमच सांगत असते. अजून एका एनलायटन पर्सनचं नाव घेतलं तर कदाचित त्याचं आपल्याला सिरियसनेस कळेल, कदाचित असं पण होऊ शकतं. स्वतःला रोजचे 5 मिनिट द्या कोणत्याही गोष्टीसाठी. तुम्ही तसे देतच असाल, माझ्यासारखे तुम्ही नाही आहात, बट स्टील क्रिएटिव्हिटी आपण कुठे साईडवेज करत असतो मोस्ट ऑफ द टाइम. ती स्वतःसाठी होती, ब्रेक करण्यासाठी होती बॅरियर्स. आज बॅरियर्स ब्रेक करा. कालचं नाही करू शकले, इट्स ओके, आज करा. आज नाही जमलं तरीही मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन, कधीतरी ह्या 4-5 दिवसाच्या पिरियड मध्ये करा. ह्या स्पॅन मध्ये केलं ना, तर आता सध्या म्हणता ना, लोहा गरम आहे हातोडा मारतो. काहीतरी आहेत त्या फ्रेजेस. तर मी सध्या या रीमाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यामुळे बऱ्याच वेळा अशा फ्रेजेस माझ्या आपोआप ब्लूम होतात. मी खूप खराब आहे त्या गोष्टींमध्ये. तिच्या प्रत्येक वाक्यासाठी तिच्याकडे शी हॅज वन फ्रेज. ओके. तर तर ते करून घ्या अँड वर्क ऑन युअर सेल्फ. क्रिएटिव्हिटी मध्येच तुमचं ध्यान सुद्धा इतकं छान लागेल ना, की तुम्हाला बाकीचं सगळे जगाचे प्रॉब्लेम्स तुम्ही विसरून जा. आणि त्याच्यामुळे तुम्हाला जो आपोआपच अवेअरनेस येतो, दॅट विल ब्लूम युअर माइंड की येस, इथे काहीतरी वेगळं आहे. मी क्रोशाचं सुरुवात केली, मी पाठवून ओके. नाही, अर्धवट राहिलेलं मला क्रोशाचं पूर्ण करायचंय मला. हा, जे काय आहे ते मी चालू आहे किती माझं. वर्ष, म्हणजे आता 1.25 वर्ष झालं मी क्रोशाचं काहीच नाही केलं, वेळ नाही मिळत आहे अशा ह्याच्याने. सो आय हॅव स्टार्टेड दॅट. मी फोटो टाकलेला नाहीये, तर मीही टाकेन. फक्त वेळ मिळणं, राईट. माझं मी कदाचित हळूहळू पूर्ण करून मी पूर्णच करून टाकेन. मला स्वामींच्या वगैरे छोट्या छोट्या मूर्ती असतात, त्यांचे शाल बनवणं, त्यांची टोपी बनवणं आवडतं. खूप छोटं काम आहे ऍक्च्युली, त्याच्यामुळे मला वेळ पण लागतो. आणि सध्या वेळेचा अभाव भयानक आहे, म्हणून माझं ते पूर्ण नाही झालं. माझं काल मी छोटंच बनवणार होते, म्हटलं पूर्ण झालं तर मी लगेच टाकते. झालं नाहीये, तर मी आज किंवा उद्यामध्ये प्रयत्न करीन आणि तुम्हाला टाकेन. मला आवडेल तुम्हाला शेअर करायला माझं हॅबिट्स, Yes. आवडी आम्हालाही माझ्या. बघायला Right? आवडतील. आम्हालाही बघायला आवडेल. तुम्ही मला शिकवणार, तुम्ही स्वतः करता का? मी माझ्या सासूबाईंना बघून बघूनच ऍक्च्युली मला ते हम्म. इंटरेस्ट तयार झाला, त्या खूप करायच्या. हम्म. ओके. तर आजच्या दिवसावर येऊया पुन्हा. आपण आज जे कमलात्मिका तिचं जे आव्हान करणार आहोत, ती आत्मिक संपन्नता सुद्धा माधुर्य आपल्यामधलं एक, राईट. कारण आपण जर छान आत्मिक संपन्नता मिळवली तर आपल्या बोलण्यात सुद्धा ते आपोआप येतं, है ना. बोलण्यात वागण्यात आपोआप येतं. आणि सज्जनता, राईट, किती प्युअर याचे शब्द आहेत ना. दिस इज ट्रान्सलेशन, इनर पॉइस. ओके. सो हठ योगा, तर जे मला आज खूप छान पद्धतीने मला गायडन्स आला काल सकाळी 7:30 वाजता, की आज काय घ्यायला हवंय. तर स्वाध्याय. स्वाध्याय म्हणजे स्वतः अभ्यास करणं, राईट. पण स्पिरिच्युअलिटी मध्ये आपण स्वाध्याय, सेल्फ स्टडी, स्वतःचं निरीक्षण करण्यामध्ये यूज करू शकतो, है ना. समजतंय. आपण समाजात आपल्या, म्हणजे कोणालाही जजमेंटल, काल आपला नो जजमेंटल डे होता, फॉलो केलाच असेल. ते तर सोपं होतं, राईट. आणि जे स्पिरिच्युअलिटी मध्ये असतात ते आपोआपच नो जजमेंटल झोन मध्ये हळूहळू यायलाच लागतात, राईट. निवेदिता, तर प्रियंका. नव्हतं. हा, तुझी परीक्षा होती काल, पण बोल. आता हो, खरंच खरंच. ठीक आहे. पण खूप छान प्रि होतं ते. ग्रेट. प्रियंका, राजस, देवयानी. देवयानी बोलतच नाहीये सध्या, त्याच्यामुळे जजमेंटचा थॉटच नाहीये तिच्याकडे, विचारीकडे सध्या. ओके. निवेदिता आणि प्रियंका आणि राजस, मला तुम्हाला विचारायचंय. एक नो जजमेंटल मध्ये होतात, हा. बोला काकू. काल ना त्या व्हिडिओ मध्ये मी ऐकलं, त्याच्यातनं मला ते शीतं पडली त्याचं
नैवेद्य दाखवला ते ना लिंक नाही लागली. हा, ऍक्च्युली तिथे ना मा लक्ष्मी आणि श्री विष्णू, मा पार्वती महादेवांकडे जेवायला गेले. मी ते थोडस वाक्य मा म्हणजे डबल झालं. हा, मा लक्ष्मी, हा श्री हा विष्णू, पार्वती आणि महादेवांकडे जेवायला गेले त्यांच्या घरी. ओके, म्हणजे कैलासावर म्हणू शकतो आपण जसं ऐकतो त्याप्रमाणे. ते जेवायला बसले होते, हा तर असे आपले खाताना आपलं उष्ट पडतं ना खाली, हो हा 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 तर ते जे खाणं पडलं होतं खाली, त्यांचं जे काही शीतकण वगैरे जे काही पडलं होतं, त्याच्यातून अचानक एक देवी जन्माला आली किंवा उत्पन्न झाली. आपण जे म्हणतो ना प्रकट झाली, प्राकट्य झालं तिचं. आणि हा हा त्याच हा प्राकट्यातून जी देवी आली तिला यांचं जे उरलेलं अन्न होतं, कारण ते झालेलं होतं त्यांचं जेवण, तर जे काही उष्ट अन्न होतं त्याच उष्ट्या अन्नाचा तिला नैवेद्य दिलेला. पण मग त्या देवीचं नाव काय? मा मातंगी. तेच आहे का? हो हो. हा, कालचा जो दिवस होता तेच. ठीक आहे, ती स्टोरी मला मिळाली काल अचानक, म्हणून मी ती हा बोलली. ठीक आहे, ठीक. काही चालेल. असं वाटतं की काही शेअर वेगळी स्टोरी वाटली तर हा तर शेअर करते नाही. हम्म, हम्म. ठीक आहे, तर स्वाध्याय म्हणजे नुसता अभ्यास नाही, तर स्वतःमध्ये कोणालाही न जज करता, कोणाबद्दल कंप्लेंट न करता, कोणाबद्दल कोणाला टाळाटाळ न करता, इग्नोरन्स, चिडचिड न करता, या सगळ्या गोष्टीतून बाहेर येऊन आपल्या प्रतिक्रियांचा रोज अभ्यास करणं, विचारांचा अभ्यास करणं, डोळे बंद करून आपण समाजात कसे वागतो, राईट, कसं बघतो प्रत्येकाला, प्रत्येकाबद्दल काय विचार करतो, हे जेव्हा आपण सगळ्यांमध्ये राहतो. गृहस्थाश्रम गुरुजी का कंटिन्यू करायला सांगतात? याचसाठी. तुम्ही जर संन्यास घेतला तर तुम्हाला समजेल का तुम्हाला लोकांशी कसं वागायचंय आणि लोकांशी तुम्ही कसं वागतायत. ह्यामुळे तुम्हाला तुमच्या स्वतःचं समजतं, सेल्फ रिअलायझेशन, की मी इथे चुकीचा वागलो होतो, मला असं वागायला हवंय, किंवा हा असा वागत होता तर मी असं नको वागायला. त्याला जजमेंट नाही करत आहे, पण तुम्ही तुमच्यामध्ये काही ना कितीतरी असे मोठे सामाजिक कार्यकर्ते वगैरे आहेत ज्यांनी कोणाला तरी बघून ठरवलं होतं की नाही, मला असं काहीतरी करायचंय, म्हणजे लोकांना जेवण देणं वगैरे, राईट. ते बोलताना सुद्धा असं बोलतात की असं मी बघितलं होतं, त्यामुळे मी त्या व्यक्तीकडून इतकंच शिकलो की मला ही गोष्ट माझ्या आयुष्यात कधीही नाही करायची आणि मला लोकांना मदत करायची. त्या त्या एका थॉटमुळे, म्हणजे त्यांनी त्या व्यक्तीमधली निगेटिव्हिटी कट केली, घेतली नाही ती, पण त्याच्यातून एक चांगला थॉट बाहेर आला, है ना. जर ते या समाजात राहिले नाही तर त्यांना हे समजणार आहे का? नाही. जर आपण संन्यास धर्म घेतला आणि हिमालयात तप करायला बसलो तर ह्या गोष्टी आपल्याला समजणार आहेत का? नाही. तर जर आपल्याला स्वतःला समजून घ्यायचं असेल तर या समाजात राहूनच आपल्याला स्वतःला समजून घेणं गरजेचं आहे, आणि तरच आपण ते व्यवस्थित करू शकतो. ठीक आहे? आणि ही जी जाणीव आहे आपल्या दोषांची, आपल्यामध्ये काय दोष आहेत याची जाणीव नाही महत्वाची. आपले दोष सावरत सावरत आपल्या आत्मिक प्रगतीसाठी, उन्नतीसाठी, म्हणजे आपल्या सोलच्या एका जर्नीला प्रमोट करण्यासाठी एक 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 स्पिरिच्युअलिटीचं एक एक पाऊल वरती नेण्यासाठीची ही जर्नी आहे, राईट. तर यालाच सेल्फ रिअलायझेशन, जे मी स्टार्टिंगला सुद्धा सेल्फ रिअलायझेशनच्या याच्यामध्ये याच्याने आपण माझ्यामध्ये सुरुवात केली होती, आणि आज एंडही आपण तसाच करणार आहोत. तर आपलं जेव्हा मेडिटेशन होईल त्यानंतर आपण एक सांगता म्हणून जस्ट एक आपण 5 मिनिटं तरी थर्ड आयवर कॉन्सन्ट्रेट करून आपण ऑब्झर्व करणार आहोत, मी कोण आहे, मी काय आहे, मी इथे का आलेली आहे किंवा आलेलो आहे, माझं एक्झॅक्टली काम काय आहे. सो सॉरी, स्पॉटलाइट आहे ना, स्पॉटलाइट नाही काढू शकत.
ओके. राईट. सो मी ह्या जगात कसा आलेलो आहे किंवा कशी आलेली आहे, माझं काम काय आहे, माझं सोल पर्पज काय आहे. सोल पर्पज पेक्षा तुम्ही साधे हे छोटे छोटे प्रश्न जरी विचारलेत ना, तरी तुमची एक जर्नीची सुरुवात होईल. शीतल, आपण एकदा फोनवर एक गोष्ट मी तुम्हाला काहीतरी एक छान वेगळी शेअर केली होती. तुमच्यासाठी वेगळ्या ठिकाणून तो गायडन्स होता, राईट, की तुमच्याकडे हे मिळालेलं. तर त्याचा मिनिंग, त्याचा वापर किंवा ते काय आहे हे समजण्यासाठी सुद्धा दिस इज द फर्स्ट स्टेप. ठीक आहे. सो डू इट. रोज 5 मिनिटं तरी स्वतःसाठी एवढे द्या. हं? ज्याच्याने तुमची जी सोल जर्नी आहे ती तुम्हाला हळूहळू एका पॉइंटला आपोआप समजेल. काय करायचंय आपल्याला, आपण कशासाठी जन्माला आलेलो आहोत, आपण काय आहोत. मग तुमच्यामधले आपोआप दोष कमी होत जातील आणि आपोआपच दोष बघायचे नाहीयेत आपल्याला, ते आपोआप कमी होतात. आपण इथे काय करण्यासाठी आलोय ते आपल्याला ऑब्झर्व करायचं. मी काय आहे, मी कोण आहे, माझं इथे कार्य काय आहे, माझा जन्म कशासाठी झालेला आहे ते. ओके. समजलंय? आवडतंय? सांगता की अजून काहीतरी वेगळी असायला हवी होती? असायला हवी असती तरी युनिव्हर्सची हीच इच्छा होती, म्हणून मला काल 7:30 वाजता अचानक हे समोर आणून दिलं. सो म्हटली येस. मला एवढं मिळालं ना कुठून तरी, काहीतरी एक असं म्हणतो ना, एक काहीतरी लिंक मिळाली की माझा फोन बंद होतो, मी एकतर ट्रान्स मध्ये निघून जाते, मग ते आपल्याला म्हणतात ना आपण की हा झालं हे, आता माझं सगळं पूर्ण झालंय, मला जे घ्यायचंय ते एक सॅटिस्फॅक्शन म्हणतो ना, ती एनर्जीच आपल्याला सॅटिस्फॅक्ट करू शकते. बाकी काहीही आपल्याला सॅटिस्फॅक्शन देऊ शकत नाही. राईट. तो परमानंद, तो आनंद की हा मला उत्तर मिळालं आहे याच. राईट. ठीक आहे. मन शुद्ध ठेवा. कमलात्मिका हिचं सुद्धा हेच आहे. इगो वगैरे सगळं बाजूला ठेवून आपल्याला आपल्या आत्मिक प्रगतीकडे किंवा डिवाइन डिवाइन सोल जे आपलं आहे त्याच्या प्रगतीकडे लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे. सो आज आपण पुन्हा अनुलोम विलोम करणार आहोत. आणि भ्रामरी केली तर ज्यांना बोलण्याचा थ्रोट चक्र म्हणजे सगळं एक्सप्रेस नाही करू शकत, तर तुम्ही भ्रामरी करा. भ्रामरी आठवते ना कशी होती? ते तिने असं, येस. ठीक आहे. एक्सप्रेस नाही करू शकत किंवा थायरॉइडचा त्रास आहे किंवा अजून काही प्रॉब्लेम, थ्रोट चक्राशी रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स आहेत, त्या लोकांनी भ्रामरी केली तर त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. मंजिरी आत्या, तुम्ही केलात तर तुमचे सगळेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. कारण तुमचं थ्रोट चक्र आणि हार्ट चक्र आणि थ्रोट चक्राशी इंटरलिंक्ड प्रॉब्लेम होते जेव्हा मी फर्स्ट टाइम भेटली होती. आता ते कव्हर होत आहेत, बट तुम्ही भ्रामरी करा. कारण तुम्ही काही ना काहीतरी कंटिन्युटी मध्ये ठेवतात ना याच्यातलं. त्या एक आहेत, त्या मोस्ट ऑफली सगळं करतात त्या दोघी, मंजिरी. आम्ही नाही करू शकत एवढं सगळं, बट काहीतरी तर आज तुम्ही हा प्राणायाम ह्या वेळेस ना, मंत्र वगैरे पेक्षा तुम्ही जर खूप कंटिन्युटीने करतात ना, तर ह्यातले सगळे प्राणायाम उचला. जेवढे प्राणायामचे आपण एक्सरसाइजेस केले ना, तुमच्याच तब्येतीसाठी चांगलं होईल. नाव काय, नाव हे असं वर करतो त्याचं नाव काय? भस्त्रिका. आणि भस्त्रिका. भस्त्रिका. हा. आणि असं करतो त्याचं त्याला काही नाव नाही ऍक्च्युली मला. ओके. हा म्हणजे तसं मी कधी वाचलेलं नाहीये, पण त्याला तुम्ही हार्ट चक्र एक्सपान्जन म्हणू शकता. हं. प्रसरण मराठीमध्ये. हा, 4 सांगितले ते ना आतापर्यंत. हा. भ मग तो दुसरा जो आहे तो भ्रामरी. हो, भ्रामरी, मस्तिका, हार्ट चक्रासाठीचा आणि म्युझिक ऑन करते आणि मी इथे कमी करून घेते
आपल्याला टाइम क्रंच असतो म्हणून okay? तुम्ही व्यवस्थित म्हणजे 10 राऊंड 20 राऊंड हळूहळू या. 5 वरून 10 वर जा, 2-3 दिवसांनी 10 वरून 12 वर किंवा 15 वर जा, मग 20 वर जा. मग पुरे 20 पर्यंत इज ओके काउंटिंग. ओके. से सब चालू किया जाता है। रिलॅक्स. डोळे उघडू नका. अफर्मेशन बोलायचं. आय रिसीव्ह डिवाइन ग्रेस. आय रेडिएट इनर अबंडन्स. आय रिसीव्ह डिवाइन ग्रेस. आय रेडिएट इनर अबंडन्स. I receive divine grace. I radiate inner abundance. I receive divine grace. I radiate inner abundance. नमस्कार पोझिशन मध्ये या. सुमंत, निवेदिता, मंजिरी काकू. सुमंत,
I receive divine grace. I radiate inner abundance. Rajas, I receive divine grace. I radiate inner abundance. I receive, I receive divine grace. I radiate inner abundance. Sumant, Baire, Rima, सर्व दशमहाविद्यांना थँक्यू बोला, गुरुजींना थँक्यू बोला, कारण या सर्व 10 दिवसांची सगळी एनर्जी आपल्याला फक्त आणि फक्त गुरुजींमुळे कनेक्ट करता आलेली आहे. गुरुजींनी आपल्याला त्या एनर्जीशी कनेक्ट करून दिलेलं आहे. राईट. सो थँक्स. थँक्यू बोला, ग्रॅटिट्यूड व्यक्त करा गुरुजींच्या टुवर्ड्स. त्यांच्यामुळे आपण आज इथे जमलेलो आहोत आणि हे सर्व करू शकत आहोत. आणि एक स्वतःशी प्रॉमिस घ्या की आम्ही स्वतःवर काम करू. आमच्यामधली जे हे शक्तीचं जागरण किंवा अवेकनिंग तुम्ही स्टार्ट केलेली आहे, जे कनेक्शन तुम्ही करून दिलेलं आहे, तर ह्याची आमची ऍक्च्युली आता सुरुवात झालेली आहे. या हठयोग, माइंड कंट्रोल प्रॅक्टिस, हे जेवढं काही आम्ही शिकलेलो आहे ते आम्ही आमच्या लाईफमध्ये प्रत्येक मोमेंटला अप्लाय करत आहोत. थँक्यू सो मच. थँक्यू. ग्रॅटिट्यूड. बाहेर आहे सुमन. ओके. मला एक दोन गोष्टी सांगायच्या होत्या. देवी काली, माँ काली रिप्रेझेंट करते वेळ. ओके. देवी तारा रिप्रेझेंट करते वर्ड्स, शब्द. देवी त्रिपुर सुंदरी म्हणजेच माँ त्रिपुर सुंदरी लाईटला रिप्रेझेंट करते. माँ भुवनेश्वरी स्पेसला रिप्रेझेंट करते. माँ भैरवी हळूहळू परत एनर्जीला परत रिप्रेझेंट करते. परत 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 सांगा. सांग जरा प्लीज. पाठवून देते मी. मी पण एकीकडे लिहिते. माँ काली वेळ. हा. माँ तारा वर्ड्स, शब्द. माँ त्रिपुर सुंदरी लाइट, प्रकाश. माँ भुवनेश्वरी स्पेस. माँ भैरवी एनर्जी, ऊर्जा. अजून काही आहेत मी तुम्हाला पाठवून देते. ओके. 5 दिवसापर्यंत झालं, पुढे नाहीये. नाही, ते सगळं तुम्हाला मी मिक्स करून व्यवस्थित पाठवते. ओके. आजच पाठवते हे व्हॉट्सअपवर. बाकी पीडीएफ मी उद्या किंवा परवा पाठवते. ओके. कसं वाटलं?
छान. एनर्जी फील झाली? हो. आज नाही करायचं तुम्हाला, आज बोलायचं तुम्हाला 10 दिवसात, पहिल्या दिवशी आणि 10व्या दिवशी. ओके, ठीक आहे. मला ना मागच्या सांगू का? एक मिनिट. मला थोडस बोलायचं. जसं मी आपलं मेडिटेशन स्टार्ट व्हायच्या आधीही बोलली की हे 10 दिवस जरी पूर्ण झालेले असले तरी हा शेवट नाहीये, ही आपली स्टार्ट आहे. कारण इथे आपण प्राणायाम शिकलेलो आहोत आहोत राईट. प्राणायाम किंवा एक्सरसाइजेस, आसन, छोटे मोठे आपण क्रियायोगाच्या गोष्टी शिकलेल्या आहोत. तर त्यातले काही ना काहीतरी तुम्ही पुढे नेऊ शकता. जे तुम्हाला वाटतंय तुमचे इमोशन्स किंवा तुमचं थ्रोट चक्र, ज्याचे तुम्हाला ब्लॉकेजेस काढायचे, आपण अनुलोम विलोम कायमच करतो. यावेळेस आपण नव्याने हार्ट चक्र एक्सपान्शन साठी एक एक्सरसाइज शिकलेलो आहोत. भ्रामरी प्राणायाम, भस्त्रिका आणि काल नेक एक्सरसाइजेस शिकवलेल्या आहेत. ओके, ह्या 5 महत्वाच्या गोष्टींवर आपण भर दिलेला आहे. तर त्या माइंडफुल टेक्निक आहेत. क्रियायोग म्हणजे माइंडफुल टेक्निक आहे. त्याचबरोबर ह्याच्यातल्या कोणत्या तरी एखाद्या गोष्टीला जरी तुम्ही घेऊन पुढे गेले अनुलोम विलोम बरोबर, तरीही तुमच्या स्पिरिच्युअलिटी मध्ये एक बॅलन्स आपोआपच येतो. कारण ब्लॉकेजेस निघत जातात तुमच्या शरीरातले, राईट. म्हणून आसन किंवा प्राणायाम महत्वाचं असतं. नंतर आपण इथे मा, आदिशक्ती किंवा आपल्यातल्या शक्तीला जागृत करायचं काम केलेलं आहे. नवरात्री म्हणून महत्वाच्या असतात, राईट. प्रत्येकालाच ह्या माइंडफुल टेक्निक किंवा हठयोगाच्या प्रॅक्टिसेस किंवा याच्यातून काही ना काहीतरी स्वतःमधला पैलू तुम्हाला लक्षात येईल, जर तुम्ही थोडं ऑब्झर्व कराल, राईट. तर ते नक्कीच करा. स्वतःमधले पैलू लक्षात घ्या, स्वाध्याय करा. स्वतःचा आरसा बघणं महत्वाचं आहे, तो बघा. आणि स्वतःमध्ये किंवा स्वतःच्या स्पिरिच्युअलिटी मध्ये अजून ग्रो करा, राईट. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कंटिन्यू लाईफ लॉंग करत राहायच्या. ओके, सो आपण फक्त स्पॉटलाइट वर आलो. ठीक, सॉरी. मला तुम्हा लोकांना बघायचं असतं. तुमचे चेहरे बघून कळतं, राईट. सो तुम्ही पुढे जात राहणार आहात, ठीक आहे. आजपासून एक प्रण करा. जर आपण स्पिरिच्युअलिटी मध्ये इन्व्हॉल्व्ह झालेलो आहोत तर आता पाऊल मागे घ्यायचं नाही. याच्यामध्ये हळूहळू का असे ना, रॅबिटच्या स्पीडने जायचंय की टॉर्टॉइजच्या स्पीडने जायचंय, ते प्रत्येक साधकाचा प्रश्न आहे, त्याच्या लाईफ स्टाईलचा प्रश्न आहे. त्याप्रमाणे तो स्वतःला त्या स्पिरिच्युअलिटी मध्ये मिंगल करत असतो, ठीक आहे. कारण स्पिरिच्युअलिटी म्हणजे सगळं सोडून संन्यास घेणं नाहीये, राईट. आपल्याला गृहस्थाश्रम इथले सगळे, जर आपण पृथ्वीवर जन्म घेतलेला आहे तर सगळे भोग उपभोग घ्यायचे आहेत. कारण स्पिरिच्युअलिटी मध्ये जर आपण बॅलन्स मध्ये आलो तर आपोआपच देव आपल्याला किंवा देवी जिची आपण साधना करतोय ती सुद्धा आपल्याला आपोआप मटेरियलिस्टिक लाईफस्टाईल देत असते, आपोआप. तुम्ही बघितलं असेल जेवढे काही चांगले लेवलचे साधक आहेत ते आज काहीतरी चांगलं करत आहेत, राईट. म्हणजे मटेरियलिस्टिक देवी स्वतःच सांगते, पण ती मटेरियलिस्टिक लाईफस्टाईल जर आपल्याला मिळालेली आहे तर त्याच्यामध्ये आपण किती बॅलन्स ठेवतो आहोत, इगोवर कंट्रोल आहे की नाही आपला, सेल्फ रिस्पेक्ट आणि इगो मधली एक थिन लाईन आहे, ती आपल्याला समजतेय का, राईट. या सगळ्या गोष्टीतून आपण इव्हॉल्व्ह होत असतो आणि हळूहळू हळू आपल्या साधनेच्या किंवा स्पिरिच्युअलिटीच्या पाथवर कंटिन्यू करत असतो. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे बॅलन्स गरजेचा आहे, कोणत्याही प्रकारचा. शारीरिक, मानसिक, बोलण्यातला सगळा बॅलन्स गरजेचा असतो. कॉन्शियस माइंडवर आपल्याला एनर्जी वाईज कंट्रोल करता येतो. दुर्गारिकी आहे,
खूप सिम्बल्स आहेत त्याच्यामध्ये. माइंडसेट आपले खूप छान पद्धतीने माइंडसेटवर कंट्रोल आणता येतो. बट स्टील देर आर फ्यू थिंग्स की ज्या कॉन्शियस माइंडला आपल्याला स्वतःच काही ना काहीतरी एफर्ट घ्यायला लागतो. जसं राग, राग येणं हे आपल्या हातात आहे. आपण कधी चिडायचं आहे, कधी नाही चिडायचं. राईट? या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत. आता राग येतोय, त्याला एनर्जीने आपण किती कंट्रोल करणार? तो आपला स्वभाव आहे. या शरीरात आपण जन्म घेतलेला आहे, तर त्याचा स्वभाव येतो. कॉन्शियसली आपल्यावर प्रोग्रामिंग झालेली आहे, घरातल्या किंवा बाहेरच्या आजूबाजूच्या याच्यामध्ये. तर त्या गोष्टी, काही गोष्टी असतात ज्या आपल्याला एनर्जी बरोबर कॉन्शियसली आपल्या स्वतःला सुद्धा एफर्ट्स घ्यायचे असतात. म्हणजे मी जर कोणाला सांगते की तुम्ही आज हे करा, जर तुम्ही ते नाही केलं त्या एनर्जी मध्ये, तर त्याचा काहीच उपयोग नाही. राईट? द सेम वे तुम्हाला कॉन्शियस एफर्ट स्वतःचा स्वतः घ्यायला लागतात स्पिरिच्युअलिटी मध्ये. अदरवाईज आपण आपल्याच कायमच्या लूप मध्ये अडकून असतो. बऱ्याच वेळा जसं कालचं आपलं होतं ब्रेक द बॅरियर्स, नोच आहे, तसेच खूप लूप्स मध्ये आपण अडकलेलो असतो. बऱ्याच लोकांना त्यांची लूप्स कळलेली असतील की सारखी सारखी आपण एकच चूक एका व्यक्तीसाठी, एका कामासाठी सारखी सारखी एखादी चूक करत असतो. वी हॅव टू ब्रेक दोज लूप्स, सायकल्स. कारण ते आपल्या आयुष्यात पास्ट लाईफ पासून आपण घेऊन आलेलो आहोत. आपण तेच करतो. स्टील वी आर डुईंग द सेम. समजलं? सो वी हॅव टू ब्रेक दॅट सायकल. जेव्हा आपण ती सायकल ब्रेक करतो, कदाचित त्या मिनिटाला तुम्हाला ते करताना सामाजिक प्रेशर असेल, टेन्शन असेल. जसं आता मंजिरी काकूंचं, त्यांचं वय आहे, त्यांच्या वयाप्रमाणे बघता त्यांनी खूप आधी त्यांच्या लाईफमध्ये खूप स्ट्रगल केलं असणार. राईट? कारण त्या काळात त्यांना तेवढ्या आपण जसं म्हणतो ना, आज आपण जरा बोलू तरी शकतो. ह्या लोकांना तसं नव्हतं तसं आधी. राईट? सासू समोर बोलता नाही येणार आहे, इथे नाही बोलता येणार आहे, तिथे नाही बोलता येणार आहे. त्यांना जॉब करायचा असेल तरी सगळं आवरून निवरून मग जायचंय. आता आपल्याला मेड आहेत किंवा आपल्याला हेल्प आहेत. राईट? त्यांच्या काळात ह्या गोष्टी नव्हत्या. तेव्हा काही ना काहीतरी लूप मध्ये ते अडकले. बट स्टील ते आता इथे आहेत, म्हणजे काही ना काहीतरी त्यांनी स्वतःसाठी स्टँड घेतलेला आहे, म्हणून ते आज इथे तरी इथपर्यंत तरी पोहोचू शकलेले आहेत. त्यांची एनर्जी बघता, इथे ऑरा रीडर्स आहेत, शीतल आहे, रीमा आहे. राईट? तर तुम्हाला त्यांचा ऑरा कळेल. सुमंत आहे, की त्यांचा ऑरा कळेल तुम्हाला, की त्या एका छान एनर्जी मध्ये ऍक्च्युली वास करतात कायम. राईट? तर त्यांनी स्वतःसाठी कुठेतरी स्टँड घेतला की नाही, आता नाही, बस. राईट? हे मी जस्ट एक, मला सगळं माहिती असं काही नाहीये. मी जस्ट एक वयाप्रमाणे म्हणून सांगते. आणि त्यांच्या काळात ऍक्च्युली ह्या गोष्टी होत्या. आपल्या आई वडिलांनी सुद्धा सेम गोष्टी केलेल्या आहेत. राईट? तर एक जस्ट एक्झाम्पल द्यायचं म्हणून, की गेल्या असणार ह्या सगळ्या, ह्या दोघी ज्या आहेत म्हणजे आत्या काकू, त्याच्यातून गेल्या असणार. याच्यात आपण सुद्धा कितीतरी असणार की आपल्याला हे करता येत नव्हतं. मी होती. राईट? मी सुद्धा त्या गोष्टीतून बाहेर आले. तर वी हॅव टू ब्रेक दोज लूप्स. कदाचित आजचं सेशन थोडं लांब होईल, बट मला ती सांगता करायची, आणि मग ते सांगणं माझं राहून जाणार. राईट? सो मला ते आलं. सारखं मेडिटेशन मध्ये ना सारखे वाक्य येत होते, त्यातले अर्धे मी विसरलेली आहे, की सांगता करताना मला हे बोलायचं असं. सो बॅलन्स महत्वाचा आहे. कारण आपण आता डायरेक्ट शारदीय नवरात्रीत भेटणार आहोत है ना? आय होप सगळे जॉईन करतील. तुम्ही नाही केलत ना, माझी एनर्जी कायम तुम्हाला सपोर्टिंगला आहे. कारण मला तुमच्या सगळ्यांसाठीच, किंवा माझे जे काही स्टुडंट्स आहेत ना, एक वेगळा माझा सॉफ्ट कॉर्नर असतो की त्यांना गुरुजींची कायम प्रोटेक्शन एनर्जी मिळते कायम. म्हणजे माझ्याशी रोज बोलो ना बोलो, माझ्या मनात त्यांचा थॉट असतो, किंवा प्रेयर्स मध्ये सगळे असतो. नवीन लोकांना जॉईन करा. हे जे साधना आहेत, ज्यांना नवरात्री असं ऐकलं, मंत्र साधना असं काही ऐकलं, ज्यांना आवडतंय ना, त्यांना जॉईन करून द्या. मे बी तुम्हाला असं वाटेल की इथे जॉईन केल्यावर ते कदाचित वेगळ्या थॉटने बघतील, की इथे वेगळ्या प्रकारचं हे असतं. बट तुम्ही एका व्यक्तीला त्याच्या डिवाइन ग्रोथ मध्ये, कदाचित त्याची वेळ आलेली असेल, तर तुम्ही त्या व्यक्तीला इथे जॉईन केल्यामुळे कदाचित तो गुरुजींपर्यंत पोहोचेल. वी नेवर नो, है ना? तर सांगणं आपलं काम आहे. हा एक बेस आपण म्हणू शकतो, की त्यांच्यासाठी एक म्हणतो ना, एक छोटस एक अपलिफ्ट साठी एक छोटीशी आपण
एक त्यांना पायरी देतोय की बघा हे ट्राय करून बघा, तुम्हाला आवडलंच तर तुम्ही पुढे जाऊ शकता. डायरेक्ट गुरुजींशी कनेक्ट होताना कदाचित थर्ड आय प्रत्येकालाच अट्रॅक्ट नाही करत, पण आपल्या मधलेच कितीतरी थर्ड आयन्स आहेत ज्यांना बघून जे बोलतायत, माझ्या तोंडून कायम थर्ड आयन्स वगैरे येत असतं. तर त्याच्यामुळे काय होतं, लोकांना याची माहिती मिळेल जेन्युअन एनर्जीज मध्ये, कारण आज बाहेर इतक्या प्रमाणात प्रॉब्लेम्स चालू आहेत. जेन्युअन एनर्जीजचा प्रॉब्लेम आहे. आपण सगळे गुरुजींच्या एनर्जी मध्ये आहोत. आपण कोणाकडे जातोय आपल्या प्रॉब्लेम सॉल्व्हिंग साठी. मी कालच एका व्यक्तीशी बोलत होती. ते गेले होते त्यांचं तंत्र वगैरे सॉल्व्ह करायला, की त्यांच्यावर काही आहे का वगैरे बघायला. त्यांच्यावरच गोष्टी आलेल्या. काल रात्री मी माझ्या मते 10:40 पर्यंत त्यांच्याशी बोलत होतो, 9:15 पासून. आणि आय वॉज लाईक, हे दिसतं, परंतु त्यांचे इतक्या कॉन्टॅक्ट, म्हणजे असं म्हणतो ना एक जवळचं नातं आहे. आणि यांचा खूप विश्वास आहे त्यांच्यावर, बट स्टील ते वेगळीच गोष्ट आहे. म्हणजे ते गेले होते स्वतःच चांगलं करायला, घेऊन दुसरंच काहीतरी आलं. आणि या हिलिंग्स मध्ये खूप केसेस अशा येतात की जे तंत्र वगैरेच्या माध्यमातून का गेले, तर त्यांना काहीतरी चांगलं हवं होतं, आपल्यावरच्या गोष्टी काढायच्या होत्या आणि आल्या त्यांच्यावरच रिटर्न बॅक. सो म्हणून मला गुरुजींचा स्वभाव जो आहे की जेन्युअन एनर्जीज द्यायच्यात आपल्या सुद्धा पॉवर्स. ऍज अ थर्ड आय सुद्धा गुरुजींनी इतकं कॉन्शियस सगळं बनवून ठेवलेलं आहे की आपली एक चूक आपल्याला लिनिएज मधून कट कर. असं कुठे चालतं बरं? राईट? कोणता गुरु असा म्हणेल की माझी कम्युनिटी कमी व्हायला हवी? राईट? आज तर इतकं मास, आपण म्हणतो ना क्राऊड जमवायची सगळ्यांना हौस आहे. आपण इथे क्राऊड नाही, आपण गुरुजींची इच्छा आहे की डिवाइन पीपल जे साधक आहेत ते इथे जोडले गेले पाहिजे, जेणेकरून त्यांना गुरुजी एका चांगल्या लेवलला नेऊन ठेवतो. तर ही नवरात्री साधना खूप छोटी साधना आहे, त्याच्यामध्ये लोकांना हिलिंग पण मिळते. राईट? म्हणून तुमच्या बरोबर एक व्यक्ती जर जॉईन झाली तर तुम्ही त्या एका व्यक्तीच्या सोल लेवलला तुम्ही तिला मदत करत आहात, डिवाइन लेवलला तुम्ही मदत करत आहात. तो इट काउंट्स ॲज अ ब्लेसिंग फॉर यू. राईट? मला आवडेल तुम्ही सगळे आहात म्हणून, तुम्हीच पुन्हा आहात तरीही आवडेल, तसं काही नाहीये. बट येस, माझा जो थॉट आहे की लोकांपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे, तर आपण असंच पोहोचू शकतो. इन्स्टाच्या ऍड्स वगैरे रन केल्या ना, तरी सुद्धा सगळी लोक इतकी त्याच्यामध्ये अडकलेली आहेत ना, की इथे बरोबर आहे का, तिथे बरोबर. लोकांना आता फ्री दिलं तरीही भीती आहे, लोकांना 99 रुपयात दिलं तरीही भीती आहे, लोकांना 500 रुपयात दिलं तरीही भीती आहे, लोकांना 5,000 दिलं तरीही भीती आहे. राईट? सो हे आपल्याला जर चांगलं पसरवायचं आहे तर कदाचित आपल्याला माउथ पब्लिसिटीच रिक्वायर्ड आहे. तुमच्या एक्सपिरियन्सेसनेच लोक कदाचित कनेक्ट होतील. हं? मी ऍड रन करते, बघते, क्वेश्चन्स इतके भयानक क्वेश्चन्स असतात. माझे कदाचित 500 वरून मी 1200 वर आलेली आहे, पण आपण स्वतः सुद्धा त्याच्यावर ग्रोथ खूप केलेली आहे, है ना? असं मला स्वतःला वाटतं, कारण माझ्या स्वतःमध्ये सुद्धा हे सेशन घेताना माझ्या स्वतःमध्ये पण काही ना काहीतरी बदल झाले. माझं पहिलं सेशन मी जर आठवलं आणि माझं आत्ताचं सेशन, मी टॅबवर मोबाईलवर सुरू केले होते सेशन, अचानक गायडन्सने सुरू केले होते. नाव आय हॅव लॅपटॉप. माझ्या बोलायच्या पद्धतीमध्ये माझं एक, आपण म्हणतो ना, प्रोजेक्शन, आपोआपच मी सारखं करतेय म्हणून आपोआप बदल होत आहेत. आणि तुम्ही सुद्धा काही ना काहीतरी नवीन शिकताय, सो तुमच्यामध्ये सुद्धा एक काहीतरी ऍडिशन होते. जरुरी नाहीये मी जे प्रत्येक बोलतेय प्रत्येकाला माहित नाहीये, असंही नाहीये, किंवा असंही नाहीये की तुम्हाला सगळंच माहिती. कदाचित एक वाक्य सुद्धा तुमच्यापर्यंत ते पोहोचणं गरजेचं होतं. राईट? सो बॅलन्स, मी बॅलन्सवर होती. सो बॅलन्स आपल्याला रिक्वायर्ड आहे लाईफमध्ये. आणि आपल्याला कंटिन्युअसली लोकांना मदत करायची आहे, पण आपल्या स्वतःमध्ये आधी स्वतःची हिलिंग इम्पॉर्टंट आहे. स्वतःवर लक्ष द्या, स्वतःमधल्या शक्ती जागृत करा, स्वतः परमात्मा बना, आणि मग सगळ्यांना मदत करा. कारण तुम्ही व्यवस्थित असाल तर तुम्ही सगळ्यांना कशीही मदत करू शकता. तुमचा ऑरा स्ट्रॉंग होतो. राईट? बोर होत आहे का?
ओके, ठीक आहे. आज मी तुम्हाला रिक्वेस्ट करीन 10-20 सेकंद काहीही तुम्हाला 10 दिवसाचं काय वाटेल, चालेल ना? ठीक आहे. काय माझं काय थोडी लिंक तू 10-20 सेकंदासाठी 30 सेकंदापर्यंत तुम्हाला कसं वाटलंय तेवढं सांगायचं. अगेन माय इंस्टाग्राम रील्स छान वाटलंय मला, है ना? आणि मी ऑब्झर्व केलं, मी सुवितानंतर प्रियंकांचं घेतलं होतं तर त्यांनी पण तेच बोललंय. कालच मी टाकलंय रात्री. सुविता नंतर सुविता बोलताय मला छान वाटलं, तर प्रियंका तेच बोलताय मलाही खूप छान वाटलं. सो ते छान वाटलं तो लूप सुरू राहणार आहे कदाचित. ग्रेट. पण ते चांगलं आहे, ते माझ्यासाठी छान वाटलं. हे ऐकताना पण छान वाटतं. से छान वाटलं. ओके, आपल्याला लूप आपले जे आहेत सायकल्स आपल्याला ब्रेक करायचे आहेत आणि एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेशनने राहायचंय. कोणतीही गोष्ट करतोय ना ती कॉन्सन्ट्रेशनने करायची. सारखं धरसोड नाही करायची. हे केलं ते केलं, हे नाही केलं ते नाही केलं, जे चालत असतं ना आपलं ते. छोटीशी कोणतीही क्रिएटिव्हिटी जोपासायची आहे. एखादी तरी एक्सरसाइज आणि एक प्राणायाम, अनुलोम विलोम खूप छान आहे. राईट, अनुलोम विलोमने आपल्या नाडी बॅलन्स होतात. त्याच्यामुळे तो आणि त्याच्याबरोबर भ्रामरी भस्त्रिका कोणतीही एक, ज्याचे इमोशन्स खूप प्रॉब्लेम्स आहेत, इमोशनल खूप आहेत ते, किंवा हार्ट चक्र ब्लॉक आहे त्यांनी भस्त्रिका करा. हार्ट एक्सपान्शनची जी टेक्निक सांगितली ती करा. नेकचा प्रॉब्लेम आहे बारीक लोकांनी, सुविता, शीतल, ज्या कायमच, शीतल तर पूर्ण स्टार्टिंग पासूनच शेज अँड ऑन दिस मोड, राईट. मी पण होती या स्टेजला, सो मला माहितीये, मजा पण येते त्याची. तो एक वेगळा आनंद आहे, परमानंद म्हणू शकतो आपण त्याला. सो एन्जॉय दॅट, राईट. पण त्याच्यामुळे मानेच्या ह्या मसल्सवर किंवा नसांवर स्ट्रेन येतो. सो डू द एक्सरसाइजेस. ओके, मी ज्यांचं नाव घेतलंय त्यांना तर कदाचित करणंच आहे. ठीक आहे, एनर्जीज हाय आहेत तुमच्या. इमोशनल बॅलन्स कायम ठेवा. आणि शीतल सुवितांना चंद्रग्रहाची एनर्जी द्या 2-3 दिवस. ओके. ठीक आहे, मला पुन्हा काही आठवलं तुमच्याशी बोलता बोलता तुम्ही बोला. मला खूप गायडन्स येत होता पण मी सोडूही शकत नव्हती आणि ते लिहूही शकत नव्हती, मुद्रेमध्ये होते त्याच्यामुळे असं झालंय. सो जर काही आठवलं तर ग्रुपमध्ये टाकून देईन किंवा आता आठवलं तर good. तर तुमचे मला एकेकाचा एक्सपिरियन्स घ्यायला आवडेल, राईट. मलाही मोटिवेशन मिळेल आणि अजून काही नवीन करायचं नेक्स्ट टाइम. गायडन्स येतो जेवढं आपण आनंदी असतो. हा, अजून एक पॉइंट आनंदीवर, आपल्याला खूप आनंदही नाही करायचाय, दुःखही खूप नाही करायचं. दुःख होतंय त्या मोमेंट पुरतं ओके, राग येतोय त्या मोमेंट पुरता ओके. आपल्याला काहीतरी स्पिरिच्युअलिटी मध्ये सुद्धा एखादं आपण काहीतरी अचीव केलं ना तर आपण खूप खुश होतो. सो दॅट इज ऑल्सो नॉट रिक्वायर्ड. बॅलन्स जो मला सांगायचा आहे ना, तर हा इमोशन्सचा बॅलन्स आपल्याला आणायचाच आहे. कारण स्पिरिच्युअलिटी मध्ये मी सुद्धा इतकी खुश होऊन जायची तर नेक्स्ट मोमेंट आय हॅव नथिंग, कळलं. सो मग ते दुःख, तर ह्या स्पिरिच्युअलिटी, कारण जेव्हा आपण पाथवर आहोत ना ती क्षणिक होते. एका प्रॉपर बॅलन्सला पोहोचल्यावर ते कायम आपण ऑन द सेम न्यूट्रल झोन, ठीक आहे. परंतु जेव्हा आपण ह्या पाथवर असतो तेव्हा कधी आपण एकदम आनंदी होतो, कधी एकदम दुःखी होतो. तर त्या द सेम मोमेंट आपल्याला तिथून बाहेर निघायचं, ना आनंदी आहोत ना दुःखी आहोत, राईट. प्रॅक्टिस करा याची. याच्याने काय होईल की तुमचा जो न्यूट्रल झोन आहे ना तो लवकर तुम्हाला प्राप्त करता येईल. ओके, याच्यातल्या काही लोकांना गरज असावी कदाचित म्हणून आलेलं आहे. कळत असेल ज्यांचं त्यांना, ज्यांना त्यांना, राईट. सो आणि जे नवीन आहेत, बिगिनर आहेत साधनेमध्ये, मंत्र जाप किंवा आपलं नॉर्मल भक्ती साधना वगैरे जे करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही एक, आपण म्हणतो ना की लक्षात ठेवा. नेक्स्ट इज ऑब्झर्वर बना, द्रष्टाभाव. तुम्हाला स्पिरिच्युअलिटी मध्ये असताना खूप एक्सपिरियन्सेस येतात. द्रष्टाभाव ठेवा. कदाचित आज बघितलेलं विजन नेक्स्ट टाइम तुम्हाला काहीतरी लिंक देत असतं.
कदाचित वर्षानंतर सुद्धा. जर ऑब्झर्वर असाल तर ते तुम्हाला लिंक करता येईल. जर तुम्ही आज त्याच्यात वाहवत गेलात तर ते तुम्ही क्षणिक असेल, ते ते आत्तापुरतच. म्हणजे वाहवत जाणं म्हणजे काय, तर ते टेम्पररी सुख देतं तुम्हाला. त्याच्यामुळे तुमच्या माइंडमध्ये सुद्धा ती मेमरी तशी बनवून नाही राहत. जर तुम्ही ऑब्झर्वर आहात ना तर तुम्ही ते समजून घेताय आणि ते तिथे तुमच्या एका पॉइंटला ती मेमरी कदाचित एक छान मेमरी म्हणून राहते, किंवा एक आपण म्हणतो ना की काहीतरी लर्निंग पॉइंट, नॉलेजेबल पॉइंट म्हणून राहतो. आणि जेव्हा तुम्ही त्याची लिंक शोधताय नेक्स्ट स्पिरिच्युअलिटी मध्ये, आपलं आपोआपच आपली पास्ट लाईफ अँड एव्हरीथिंग गेट्स लिंक्ड टुगेदर. ओके. चेन ती बनत जाते की आपल्याला आपली उत्तरं हळूहळू हळू ओपन व्हायला लागतात. सो आपल्याला ऑब्झर्वर बनायचं, द्रष्टाभाव ठेवायचा, त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व नाही व्हायचंय, पण त्याच्यातून बाहेरही नाही यायचं. जसं माझी एक रील होती नवरा बायकोच्या नात्यावर, राईट? ऐकली असेल तर कोणी. ती हेच सांगते की आम्ही एकत्र राहूही नाही शकत आणि एकमेकाला सोडूही नाही शकत, राईट? तसा तुमचा तो एक्सपिरियन्स असायला हवा की त्याला सोडायचंही नाहीये, पण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वही नाही व्हायचंय. ओके. ठीक आहे. ओके. ठीक आहे, मला अजून काही आलं तर सांग. ठीक आहे? हे खूप बेसिक पॉइंट्स आहेत जे आपल्याला माहिती असणं आणि त्याला फॉलो करणं गरजेचं आहे. ऍक्च्युली मला आहे ना, मला आवडायला लागलं होतं हे 4 वाजेचं सेशन. आय एम लाईक की येस, आय कॅन कंटिन्यू विथ ऑल ऑफ यू. मला चालेल, आपण डेली 4 वाजता भेटतोय, गप्पा मारतोय, राईट? तुम्ही काहीतरी बोलताय, मी काहीतरी बोलते. लाईक इट्स शेअरिंग नॉलेज और वॉट एव्हर यू हॅव, राईट? ते नॉलेज शेअरिंग झाल्याने एक चांगली गोष्ट होणार आहे आणि थोड्या वेळ आपण ध्यान करतोय. एक ऑप्शन आहे माझ्याकडे, मानसक्रिया. जर मानसक्रिया कोणाला कोण तुमच्या कोणत्याही कॉन्टॅक्ट मध्ये कोणी आजारी आहे, ग्रासलेला आहे, किंवा त्यांना हिलिंग खूप महाग, किंवा असं म्हणतो ना, आता जर माझ्याकडे कोणी हिलिंग करते तर कदाचित एखाद्या व्यक्तीला ती महाग पडू शकते, राईट? पण त्यांना त्याच्यातून बाहेर यायचंय तर मानसक्रिया म्हणून एक गुरुजींनीच डेव्हलप केलेली क्रिया आहे. जशी सुदर्शन क्रिया वगैरे ऐकली असेल श्री श्री रविशंकरजींची, मी केलेली आहे. मी स्टुडंट आहे रविशंकरजींची लहानपणीची. S+ वगैरे कोर्सेस सगळे मी केलेले आहेत, पण ते लहानपणी. तेव्हा त्या काळात माझ्या आईने आम्हाला जिथे जॉईन करवलं, पण त्यामुळे कदाचित आमचं एक असतं ना स्पिरिच्युअलिटी मध्ये इन्व्हॉल्वमेंट, त्यामुळे झाली. तर सेम तशी एक गुरुजींची स्वतःची डेव्हलप मानसक्रिया म्हणून आहे. माझ्या मते ती 30च मिनिटाची आहे. सो मेडिटेशन जसे आपले 30 मिनिटाचे वगैरे असतात. तर कोणी पेशंट्स आहे, त्याची खूप अमाऊंट नसणार आहे, ती डायरेक्ट SSF मध्ये जाणार आहे, मी करवून घेणार आहे. तर मला आवडेल कोणी 4 वाजता पहाटे यायला तयार असतील तर 42 दिवसाचा तो कोर्स असेल, तर आपण कंटिन्यू करूया. ओके. कोणीही असू देत, म्हणजे तुम्हीच असायला हवं असं काही नाहीये, बाहेर कोणालाही ज्यांना महाग, एक म्हणतो ना, बरं व्हायचंय पण ते मोठ्या मोठ्या गोष्टी अफोर्ड नाही करू शकत आहे, तर ह्या पद्धतीने सुद्धा आपण त्यांना हेल्प करू शकतो. आणि दिस इज ओनली फॉर लाईक, ते जे घेणं आहे ना, 501 रुपये वगैरे काहीतरी घेऊया का, तर 42 दिवस फ्री मध्ये देणं ना, प्रत्येकाला त्याची कदर राहत नाही. आणि जेव्हा एखादा कोणी पेशंट असतो ना, तर त्या पेशंटला कदाचित हे 501 सुद्धा आहे ना 42 दिवसासाठी खूप कमी आहेत, इफ यू ऑब्झर्व. कारण जे पेशंट असतात ते ऑलरेडी इतके त्रासलेले असतात, त्यांचा माइंडसेट पूर्ण निगेटिव्ह असतो. त्यामुळे काय होतं, त्यांना ते आपण असं म्हणू शकतो की ते पटकन त्या गोष्टी ग्रास्प नाही करू शकत. एखादी व्यक्ती असेल सरेंडर झाली तर कदाचित ती लवकर त्याच्यामधून बाहेर येईल आणि ती त्यांच्या आजारातून पण बाहेर येईल, है ना? सो मला जर मानसक्रियेचे कोणी आलेच कॉन्टॅक्ट, तुमच्या थ्रू जरी आलेत, कोणी तुमच्याकडे असतील की ज्यांना गरज आहे, मानसक्रियेने सगळे आजार दूर होतात, तुमच्यामध्ये एक बॅलन्स येतो. ठीक आहे. आजारपणांसाठी खूप छान क्रिया आहे ती, गुरुजींच्या आवाजात आहे. ऑडिओ इथे लावल्या जाईल, मी काहीही करणार नाहीये, सगळं काय ते गुरुजींच्या ऑडिओ मध्ये असेल. पण ते करवून घेणं म्हणजे 4 वाजेला मी ते ऑन करणं गरजेचं आहे. जसं आपला एक कॉल जातो, त्यांना उठवणं, राईट? कारण मागे पडून समोर आपण करतोय ते आपण रोजच करू असं नाहीये. मी स्वतः तशी होती. मी जे माझ्या त्या
मास्टरचं बोलले की मला पहाटे 4 वाजेची सवय त्यांनी लावली. राईट. त्यांचं ते सेशन संपल्यानंतर मी नाही पुन्हा लगेच मी मस्त हा चल 2-4 दिवस तरी आराम करते ना, अशा ह्याच्यात मी मस्त झोपून राहायचे. आपल्या वेळेवर चालू आहे. राईट. सो कोणीतरी एक लागतं ना हंटर घेऊन, दॅट इज रिक्वायर्ड. है ना. तर आय वुड लाईक की ज्यांना कोणाला गरज असेल हिलिंगच्या प्रोसेसची वगैरे, आजारपणातून बाहेर यायचं असेल आणि पैशाचा प्रॉब्लेम आहे, तर गुरुजींची स्वतःची इच्छा आहे की मानसक्रिया लोकांपर्यंत पोहोचायला हवी आजारपणांमध्ये वगैरे. ओके. तर ते आपण तुम्ही नक्कीच हे वर्ड ऑफ माउथ पसरवू शकता. अँड कोणी असतील तर नंबर द्या. मी पहाटेचं तसं सेशन अरेंज करेन. मला आवडतंय पहाटे 4 वाजता गप्पा मारायला. ओके. नो प्रॉब्लेम. चलो. तर आता 6 वाजले. सॉरी मी तुमचा खूप वेळ घेतलाय आज. जस्ट फास्ट. ओके. जस्ट 10 दिवसात तुम्हाला कसं वाटलं, किंवा तुम्हाला कोणत्या तरी एक्सरसाइजच आवडली असेल किंवा एखाद्या हठी योगाची प्रॅक्टिसच आवडली असेल, प्रत्येकाने वेगळ्या वेगळ्या पॉईंट उचलून एक एक पॉईंट जरी सांगितलं तरीही चालेल. ओके. मला खूप असं लॉंग हे नकोय, बट एक एक लाईनर विल हेल्प. ओके. एक रील बनली तरी खूप छान. ओके. मी सध्या रील झोन मध्ये आहे ना. ओके रीमा, मी तुला स्पॉटलाइट वर करते. सॉरी, स्पॉटलाइट नाही, मला तुला होस्ट बनवायचं, को होस्ट बनवायचं. रीमापासून. रीमा इज लाईक फॉर मी लास्ट. रीमा, शीतल, सुमंत, तुम्ही लास्ट. थर्ड अँड सात. देवयानी. येस, शीतल फर्स्ट. गुड. लाईक इट. शीतल सॉरी, सुवितांची एक वेगळं कनेक्शन झालं. शीतल सुविता, त्यांचा आवाज पण सेम. मला त्यांचा फेस खूप आवडतो दोघींचा. ओके. माझा आवाज येतोय? येस. ओके. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला थँक्यू 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 सो मच की तुम्ही हे नवरात्र साधना घेतली. आणि मला असं वाटलंच नव्हतं की मी थोडंसं माझं लॉंग होणार आहे, थोडंसंच, कारण की मला व्यवस्थित सांगायचं आहे आता. कारण की मला असं कधीच वाटलं नव्हतं की मी सकाळी 4 वाजता उठेन आणि पुढचे 1 ते 1.5 तास किंवा 2 तास बसेन. हे माझ्यासाठी खूप कठीण होतं. सो फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला थँक्यू की तुम्ही हे साधना करताय, आणि प्लीज कंटिन्यू पुढे करत राहा ऑलवेज. आणि मी ऑलवेज ट्राय करेन की मी ही अटेंड करेन. सेकंड, मला माझ्या बहिणीला पण थँक्यू बोलायचंय कारण की तिने पण ते कष्ट घेतलेत की नाही उठायचंय, करायचंय. आणि त्यानंतर मला स्वतःलाही थँक्यू बोलायचंय. जसं तुम्ही सांगितलं सेल्फ लव्ह हे इम्पॉर्टंट आहे, खरंच आहे. कारण की माझ्यासाठी कठीण होतं, पण मी 10 दिवस केले. मला असं खूप वाटायचं मधले 1-2 दिवस माझे जाणारच आहेत किंवा मी नाही सुटणार. पण नाही झालं तसं. अगदी 2 मिनिटाच्या अंतरावर पण मी उठलीये आणि येऊन बसलीये हे अटेंड करायला. आणि तुमच्या ऍक्टिव्हिटीज सगळ्या खूप छान होत्या. योगा आणि तुम्ही जे रोजचे टास्क द्यायचे ते सगळं खूप छान होतं, आणि मी केलं. जे राहिलं असेल ते पुढे मी करेन. आणि एनर्जीज पण खूप छान होत्या तुमच्या. खरंच मी छान छानच बोलते. पण म्हणजे फील झाल्या रोज. आणि मी नवीन हे शिकले की मी ते ऑब्झॉर्ब करायला शिकले की ज्या एनर्जीज मला आधी फक्त व्हायचं की हा मला फील होत आहे, पण मी आता त्या स्वतःमध्ये घेते. लाईक म्हणजे म्हणतात ना, मी ऑब्झॉर्ब करते ते आता. आणि ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप मस्त होता एकदम. थँक्यू 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 सो मच. ग्रेट. थँक्यू. खूप छान. तुम्ही ओव्हरऑल सगळंच शेअर केलंय. सो ग्रेट. आणि तुम्हाला ते कधीच बोलायचं होतं. राईट. आणि स्वतःला थँक्यू बोललात. सो दिस इज द सेल्फ रिअलायझेशन. राईट. या 10 दिवसात तुम्ही हा जरी एक पॉइंट घेतलाय ना लाईफ मध्ये, येस यू आर ऑन द राईट ट्रॅक. ग्रेट. कंटिन्यू. अँड बेस्ट ऑफ लक अँड थँक्यू कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू येस. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.
हॅलो, येतोय माझा आवाज? हो, हो हो. येतोय व्यवस्थित. मी पण फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच मॅम. माझाही बऱ्यापैकी सेम एक्सपिरियन्स आहे. मी माझ्या आयुष्यात कधी 4 वाजता एवढ्या लवकर उठून कोणतीच साधना नाही केली. इवन अभ्यासही कधी केला नव्हता. फर्स्ट टाइम मी 4 वाजता उठून करते. आणि मेन म्हणजे तुम्ही छान करूनही घेताय. आणि या दशमहाविद्या आहे याचही मला आजपर्यंत काही माहित नव्हतं. हे नवीन एक खूप छान शिकायला मिळालं. आणि या 10 दिवसांमधला हा पण एक खूप चांगला अनुभव आला की मला सेल्फ रिअलायझेशन झालं. मी मध्ये खूप डिस्टर्ब होते, आता मी खूप बॅलन्स झालीये. आणि खूप छान वाटतं या सर्व गोष्टींचं. आणि तुम्ही खूप छान करून घेताय असं. ग्रेट ग्रेट त्यासाठी थँक्यू सो मच. ग्रेट. थँक्यू. आणि थँक्यू पुढचेही सो असे मच. काही सेशन असतील तर मी पण ही नक्कीच करेल. येस, नक्कीच. मी तर आपल्या ग्रुपमध्ये तर देणारच आहे. आणि सकाळी इतक्या छान लवकर उठल्यामुळे ना अख्खा दिवसही खूप छान जातो. येस. तुमच्या आनंदामध्येच मला सगळ्या भावना तुमच्या पोहोचत आहेत. ऍक्च्युली बोलायचं खूप असतं असं होतं या मिनिटाला, है ना? हो, म्हणजे खूप ग्रेट. बोलायचं पण आता नक्की काय बोलावं हे सुचत नाहीये. बट ग्रेट, तुम्ही जे काही बोलला आहात एकदम टू द बोलला आहात. आणि तुमच्या ऑरामध्ये सुद्धा खूप चेंजेस येत आहेत. ओके. हो. फक्त हार्ट चक्रावर लक्ष ठेवा. आता तुमच्याकडे सगळे सिम्बल्स आहेत. तर काम करा. येस, तुम्ही बाहेर येणार आहात. माझ्यासारखी जर व्यक्ती येऊ शकते ना, तर कोणीही येऊ शकतो. मी रिलेशन्स, फायनान्सेस, हेल्थ सगळ्यात आपण म्हणतो ना अशी दरीत कोसळलेली व्यक्ती आहे. सो हम्म. मला आज कोणतीही व्यक्ती भेटली ना, तरी माझ्याकडे एक्सपिरियन्स आहे शेअर करायला. तो विचार करू शकता कोणत्याही प्रकारच्या हिलिंग मध्ये आय हॅव हे माझ्याबरोबर झालेलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगते ना. सो येस, खूप इझी आहे. मला नको घेऊ. खूप इझी आहे. ह्याच्यातून बाहेर येणं फक्त डिसिप्लिन किंवा आपण म्हणतो ना विल पॉवर असणं गरजेचं आहे की मला यातून बाहेर यायचं. वी कॅन ऍट एनी एज, वी कॅन ओन ऍट एनी एज. फक्त आपल्याला हेल्थ महत्वाची आहे. तर हेल्थ मधून तुम्ही बाहेर आलात, हेल्थ तुम्ही सांभाळली, तर स्पिरिच्युअलिटीचा गुरुजी कायम सांगतात स्पिरिच्युअलिटी सुद्धा सगळ्यात पहिले नाहीये. सगळ्यात पहिले आपली हेल्थ आहे. फ्लो कसा आहे? हेल्थ देन स्पिरिच्युअलिटी. जर तुमची हेल्थ चांगली असेल तर तुम्ही स्पिरिच्युअलिटीसाठी म्हणजे मंत्र साधना जरी करायची तरी तुम्हाला बसता यायला हवं ना. तर तुम्हाला बसताच येत नाहीये, तुमचं मनच शांत नाही, तुम्ही कसं बसणार? सो हेल्थ इज फर्स्ट, देन स्पिरिच्युअलिटी, देन रिलेशनशिप्स. कारण तुमची आता तब्येतही चांगली आहे, तुम्ही आता स्पिरिच्युअलिटी मध्ये पण आहात, म्हणून आपोआपच तुमच्या घरच्यांशी किंवा तुमच्या नात्यांमध्ये तुमचं बोलणं छान झालेलं आहे. तुम्ही कसं बोलताय, काय बोलताय, हे सुद्धा आमच्या घरात आहे ही गोष्ट. माझा नवराच येते, राईट? सो त्याच्या हेल्थमुळे तो ऑफिसला गेला. एक साधं उदाहरण, तो ऑफिसला गेला की घरी आल्यावर इतका दमलेला असायचा किंवा त्याला रोज सोडायला कोणीतरी लागायचं. आता गेले 1-2 वर्षात जेव्हापासून त्याच्या साधना किंवा त्याने मंत्रजाप वगैरे खूप वाढवलंय, त्याच्या स्वतःवर लक्ष द्यायला सुरुवात केली आहे किंवा स्वतःचा स्वतः चालायला लागलाय. म्हणजे त्याला सोडायला जायचो आम्ही आणि त्याचा जायला लागला तो इथे ऑटो स्टँड पर्यंत चालत. त्यामुळे त्यालाच स्वतःला जाणवायला लागलं. आता आम्ही बोललो तरी तो स्वतःहून म्हणतो नको, मला घ्यायला नको येऊ. कारण त्याला त्याच्यातला पॉइंट कळला की मी जर एकटा जातोय, चालत जातोय आणि काही थोडं का असेना चालत येतोय, तर ते माझ्यासाठी चांगलं आहे. त्याच्याने त्याचे कितीतरी इश्यूज आपोआप सॉल्व्ह झाले. हेल्थ चांगली आहे तर घरातलं स्पिरिच्युअलिटी चांगली आहे, स्पिरिच्युअलिटी चांगली आहे म्हणून नाती चांगली आहेत. नाती चांगली असल्यावर आपोआपच माणूस कामात छान पद्धतीने लक्ष देतो. जर आपण टेन्शन्स मध्ये आहोत तर आपण काय काम करणार? आणि ह्या सगळ्याचा रिझल्ट इज अबंडन्स, मनी, प्रॉस्पेरिटी, राईट? सो गुरुजी हे कायम सांगतात पहिले हेल्थवर लक्ष द्या स्वतःच्या, आपोआप स्पिरिच्युअलिटीकडे वळणार. स्पिरिच्युअलिटीकडे वळले की नाती, मग काम. काम चौथ्या याच्यावर देतात गुरुजी.
आधी हे सगळं व्यवस्थित करा आणि मग कामावर लक्ष द्या. आणि मग या सगळ्यांचा रिझल्ट तुमच्याकडे पैसा आपोआप येणार. ओके. गुड. छान प्रियंका. ओके. रीमा तू करतेस का एक एक छोटे छोटे क्लिप्स करते का मम्मी? व्यवस्थित. मी पण फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच मॅम. माझाही बऱ्यापैकी सेम एक्सपिरियन्स आहे. मी माझ्या आयुष्यात कधीच 4 वाजता एवढ्या लवकर उठून कोणतीच साधना नाही केली. इव्हन अभ्यासही कधी केला नव्हता. फर्स्ट टाइम मी 4 वाजता उठून करते आणि मेन म्हणजे तुम्ही छान करूनही घेताय. आणि या दशमहाविद्या आहे याचंही मला आजपर्यंत काही माहित नव्हतं. हे नवीन एक खूप छान शिकायला मिळालं आणि या 10 दिवसांमधला हा पण एक खूप चांगला अनुभव आला की मला सेल्फ रिअलायझेशन झालं. मी मध्ये खूप डिस्टर्ब होते, आता मी खूप बॅलन्स झालीये आणि खूप छान वाटतं या सर्व गोष्टींचं. आणि तुम्ही खूप छान करून घेताय असं. ग्रेट ग्रेट त्यासाठी थँक्यू सो मच. ग्रेट. थँक्यू. आणि थँक्यू पुढचेही सो असे मच. काही सेशन असतील तर मी पण ही नक्कीच करेल. येस, नक्कीच. मी तर आपल्या ग्रुपमध्ये आज बोलता येत नाही. मला लिहून पाठवेल. पण गेले कित्येक वर्ष मी असं ब्रह्ममुहूर्तावर वगैरे जाग यायची मला. पण आता या साधनेमुळे उठून साधना करणं आणि त्या स्पिरिच्युअल युनिव्हर्सशी कनेक्ट होणं हे शिकलो आणि आता पुढेही कंटिन्यू करेल. खूप छान वाटलं. थँक्यू. ग्रेट ग्रेट. खूप छान. भ्रामरी रोज कर. हो. ओके. आवाज माईक करा. अनम्यूट अनम्यूट. म्हटलं हे आत्मनमन. आणि ही दुसरी नवरात्र आहे. जसं की पहिल्या नवरात्रीला तर एक्साइटमेंट होतेच की म्हणजे कशी असणार साधना वगैरे अँड ऑल. आणि सेकंडला पण जसं तुझा आला मेसेज तर म्हटलं की नाही, इतर वेळी छोटं मोठं कधी कधी माझं स्किप होऊन जाते, काही मेडिटेशन म्हणा किंवा काही असं. सो म्हटलं या निमित्ताने उठून सकाळची वेळ आहे आणि उठून आपलं त्या निमित्ताने होऊन जाईल असं एक साधना म्हणा आपली म्हणा किंवा जे तू एनर्जी देते एनर्जी एक्सचेंज होते. सो म्हटलं हे करायचंच. हा मध्ये मध्ये थोडं होत होतं की अरे उठायचंय असं, किंवा एक दिवस मी तुला मेसेज पण केला पावणे चारला की नाही मला आज शक्य होणार, मी आज नाही अटेंड करत. पण लकीली म्हणजे बरेच तिथे त्या दिवशी अटेंडन्स म्हणजे कमी होते, सो स्किपच झालेलं ते. तर तरी पण असं होतं की नाही आता नंतरची म्हटलं तर राहिलेले दिवस आपण उठून एनर्जी ते करून घ्यायचं कम्प्लीट. आणि इव्हन आज असं झालं की जेव्हा तू म्हटलं की आज तुझ्याकडून लास्ट हे आहे असं, just a minute. येस येस, यू कॅन. Sorry. म्हणजे असं होतं की तू जेव्हा म्हटलं की आज आपलं म्हणजे लास्ट डे आहे ना, जो असं झालं मला की अरे, म्हणजे पुन्हा आता कधी येणार हो. लव्ह यू. आय कॅन से ओनली दिस. सॉरी म्हणजे जास्त इमोशनल झाले. पण म्हणजे तुलाही माहिती आहे की कशी आहे सिच्युएशन मध्ये नॉट. सो असं झालं म्हणजे की त्या निमित्ताने माझ्याकडून ही काही साधना केली जाते म्हणून. असं बऱ्याचदा येस. कसं होतं की मी स्वतः काही नाही होत माझ्याकडून वगैरे, सो या निमित्ताने होते. आणि ते ऑफकोर्स आता पुढच्या नवरात्रीसाठी मी एकदम आतुरतेने वाट बघेल. राईट. नाही, आपल्याकडे आहे मानसक्रिया आहे. दॅट्स वाय मला सुद्धा ना एक काहीतरी एक वेगळंच कनेक्ट फील होतोय सगळ्यांशी, की नाही यार मला करायचं हे कंटिन्यू 10च दिवस का. आय वॉन्ट टू बी विथ एव्हरी वन. मला बोलायचंय तुमच्याशी, मला जे वाटतंय ते शेअर करायचंय. राईट. एक वेगळा फील येतोय, एक वेगळं कनेक्शन आपोआपच फिलिंग येते. आणि त्याचमुळे कदाचित मानसक्रिया, ऍक्च्युली मी मानसक्रियाच्या तेवढी मागे लागणार नव्हती,
पण गुरुजीही सारखं सारखं मनस्क्रियेचं नाव घेताय की कोणीतरी करा, राईट. सो ती जे बोलली ना, ऍक्च्युली इट्स ट्रू, की एक आपोआपच येईल आत्मनमन. येस. सुरुवात कुठून आणि कशी काय बोलू हे मला खरं म्हणजे काही काय बोलावं हे काही सुचत नाही अजून सुद्धा. सगळ्यांचं मी ऐकून रसग्रहण करते छान. पण एक मात्र आहे, जेव्हा जानेवारी पासून सुरुवात केली पहिला बगलामुखी मातेच्या नवरात्रीपासून, त्यावेळेला तुझ्याशी माझं कनेक्शन सुरू झालं जानेवारी एंड. त्यानंतरचं आपलं दुसरं नवरात्र हे तिसरं नवरात्र खूप छान पद्धतीने तू सगळ्यांसमोर ते आम्हाला गाईडलाईन्स देतेस सगळ्या गोष्टी. आणि प्रत्येक नवरात्राचं जे आमचं स्पेशल सेशन आम्हाला जे वाटत आलंय ते ह्या नवरात्राची सुद्धा भर पडलीये. प्रत्येक वेळेला काहीतरी वेगळं 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 तिन्ही वेळेला आम्हाला मिळत गेलंय. सुरुवात फक्त मंत्रापासून झाली, मग मागची साधना सगळ्या म्हणजे दुर्गा शक्तीच्या सगळ्या आयुध आणि याची सगळ्याची माहिती मिळाली. आता इथे हठयोगाची आणि क्रिया योग वगैरे ते सगळं छान नवीन पद्धती आम्हाला त्या समजल्या आणि त्या फॉलो करायचा प्रयत्न नक्की चालू झालेला आहे. याचं काल जे छोटस नमुना पाठवलंय, सुरुवात नक्की केली आहे आणि पुढे कंटिन्यू ठेवणार आहे, नो डाऊट. सगळा एक्सपिरियन्स आणि ओव्हरऑल सगळं साधना खूप छान वाटतंय. निवेदिता आणि शीतल हिच्या शब्दांप्रमाणे खूप छान छान वाटतंय. वाटत. म्हणजे एनर्जी वाटतंय की आपण काहीतरी प्रगती करतोय. सुरुवातीची मी जानेवारी मधली आणि आताची मी यात मला माझ्यामध्ये काही डेव्हलपमेंट होताना दिसतंय. आणि रेकीचं जेव्हा मी सुरुवात केली त्यावेळेला मी माझी जी काही प्रॅक्टिस करायचे घरी पण, तर त्यावेळेला माझ्या मिस्टरांनी कधीही मला टोकलं नाही. त्यांचं प्रत्येक मला कुठल्या बाबतीमध्ये ते पटकन सपोर्ट करतील असं हे नाहीये, पण ह्या वेळेला मात्र त्यांनी मला कधीही टोकलं नाही की अजून किती वेळ आहे, काय करतेय, कशात त्यांनी चौकशाही केल्या नाही. ते फक्त ऑब्झर्व करत होते मी काय करते. आणि ऍट द जेव्हा माझ्या लेवल झाल्या आणि मी त्यांच्यावर जेव्हा हिलिंग द्यायला सुरुवात केली, तेव्हा आम्ही कितीतरी वर्षांनी म्हटलं तरी चालेल, आम्ही मोकळेपणी त्या दिवशी बरंच बोललो. कॉन्व्हर्सेशन जे आमचं डिस्कनेक्ट होत होतं ते त्या दिवशी आमचं परत बॉन्डिंग आहे, म्हणजे नाही असं नाही, पण परत आम्ही खूप वर्षांनी कनेक्ट झाल्यासारखं वाटलो. म्हणजे इतकं मोकळं कॉन्व्हर्सेशन आमचं बरेच वर्षांनी झालं आणि दिस इज ओनली बिकॉज ऑफ रेकी. थँक्यू सो मच. ग्रेट. आणि त्याच्यासाठी मी रीमाला सुद्धा प्रत्येक वेळेला मी थँकफुल तिच्यासाठी सुद्धा आहे. ते मी दरवेळेला मी एक्सप्रेस पण करत असते की मंजिरी वैदी फर्स्ट टाइम एका वेगळ्या ह्याच्यासाठी ह्याच्यामध्ये आली होती मिडिएटर म्हणून, पण आता तिची जागा रीमाने घेतली असं मी म्हणेन. आणि रिट्रीटला सुद्धा मी हे ऍक्सेप्ट केलं होतं. आणि लिटरली मी रोज जेव्हा देवासमोर नमस्कार करते, हात जोडते, त्यावेळेला मी पुन्हा सगळी लिनिएज आणि सगळे आमचं कुलदेव कुलदेवी, माझी आई बाबा सगळ्यांपासून मी सगळ्यांना धन्यवाद देते. तिथे सगळ्यांचे ग्रॅटिट्यूड मानते. त्याच्यात रीमा सुद्धा रोज असते. तुम्ही सगळे असतात, तुम्ही लिनिएज आहात, त्यामुळे नो डाऊट, पण त्यात रीमा सुद्धा रोज असते. आणि मी तुम्हा सगळ्यांकडनं एनर्जी घेत असते, सगळ्यांना सपोर्ट मागत असते. हे असं फील करते की तुम्ही मला सपोर्ट द्या. आणि एक शेवटचं मला आनंदाचं एक हे सांगायचंय, ह्याच्यातच अजून एक म्हणजे फॅमिली हे आहे न्यूज की सगळ्यांसमोर आज एकच डिक्लेरेशन आहे. मिनिट, एकच. बोल. ते तुम्ही दुर्गा रेकी थ्रू जॉईन झालेत ना, म्हणूनही असू शकतं. ऍक्च्युली हे सगळं घडवून आणणारे गुरुजीच आहे, की मी कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये यायला नो हवंय, डाऊट. है ना? त्यामुळे त्यांना गुरुजींना माहिती. पण येस. खूप धन्यवाद आहे. रोज कॉलिंग आणि हे होतच असतं.
पण येस. स्पेशल नंबर एक रीमा, तिच्यामुळे मी ह्या लाईन मध्ये आलेली आहे. येस येस थँक्यू. येस. कायम मीडियम साठी ग्रॅटिट्यूड फील करणं गरजेचं आहे. जसं गुरुजी सांगतात, चहा बनवताना नुसतं दूध, पाणी, चहा पावडर, साखर हे नाही महत्वाचं आहे. ती साखर बनवताना त्या शुगर केन तो उगवला किंवा पेरलं, ते सगळं, ती सगळी प्रोसेस आहे. ते आपल्यापर्यंत कसं आलंय, कोणाच्या मार्फत आलंय, कसं आलंय, किंवा आता आपण हे सेशन्स घेतोय, माझी ही चेअर, माझा हा टेबल, माझा हा लॅपटॉप, माझा हा मोबाईल, माझं हे हेडफोन. वी हॅव टू बी ग्रेटफुल फॉर इच अँड एव्हरी मीडियम की ज्याच्यामुळे आपण स्पिरिच्युअलिटी मध्ये पुढे जातो, राईट? माझी एवढीच इच्छा तो आहे की मी हळूहळू तुझी पोझिशन गाठावी. ती ती वेळ माझ्यावर कधी येईल यासाठी मी वाट बघते. तुम्ही व्यवस्थित आहात, व्यवस्थित आपण म्हणतो ना, एक छान जर्नी मध्ये आहात. सो कीप इव्हॉल्विंग, राईट? थँक्यू सो मच अँड कॉंग्रॅच्युलेशन. बोल. आत्मनमन. थँक्यू गुरु. आत्मनमन. थँक्यू गुरुजी. थँक्यू कल्याणी. बस दोनच गोष्टी सांगायच्या आहेत. ओव्हरऑल ह्या 10 दिवसात सर्वात महत्वाची गोष्ट जाणवली ती म्हणजे एनर्जीज ज्या आहेत त्या काही खेळ नाहीये. जसं मला वाटलं होतं की मी इतके वर्ष जप करतोय, हे करतोय, की सहज होऊन जाईल, पण नाही कंट्रोल झाल्या. त्यामुळे जसं कल्याणी म्हणाली तशी फिजिकल हेल्थ खूप महत्वाची आहे. सो नक्कीच त्याच्यावरती काम चालू आहेच आणि अजून काम त्याच्यावरती करण्याचा प्रयत्न करीन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक बस आपण जेव्हा गुरुजींना आपण एक पूर्णपणे सरेंडर करतो, तर ते एखाद्या माणसामधनं काय बाहेर काढतील ना, ते आपण नाही सांगू शकत. कारण की मी स्वतःवरनं सांगू शकतो की मी हे जे आता बोलतोय ना, मी 4 लोकात बोलायची माझी म्हणजे मला व्हायचंच नाही कधी बोलायला 4 लोकांमध्ये. मी माझे कुठल्याच भावना एक्सप्रेस नाही करू शकायचो कधीच. तर हे मी गुरुजींच्याकडे जायला लागल्यापासून पण म्हणू शकत नाही. ज्या दिवशी फर्स्ट टाइम मी त्यांना फेस टू फेस बघितलं, त्या दिवशीपासून माझ्यात जो कॉन्फिडन्स आणि जो चेंज झालाय, तो म्हणजे इव्हन माझ्या ऑफिसमधले लोक पण आता मला असं बघतात की अरे हा येऊन आता कधी आम्हाला काय बोलेल काही सांगू शकत नाही. मी पहिल्यांदा हा काहीच बोलायचा नाही आणि आता हा काय येऊन काय बोलेल आणि आमची कशी म्हणजे काय चेंजेस करून टाकेल सांगू नाही शकत. सो मी हेच सांगेन की जे आता गुरुजींच्या ह्याच्यात आहेत आणि जे अजून नवीन येतील, त्यांनी जो आपला गुरु आहे त्याला एवढं सरेंडर करा की तो त्यांचं लाईफ पूर्ण चेंज करून टाकू शकतो. बस मला एवढंच सांगायचं होतं. थँक्यू. थँक्यू. ग्रेट. थँक्यू सो मच सुमन. ते ऍक्च्युली काहीच कळलं नाही. म्हणजे मला अजूनही वाटतंय की उद्या परवा पण आपल्याला उठायचंय. आणि खूप एन्थ्यू होता की म्हणजे लिटरली मला रात्री 1:30-2 वाजत होते झोपायला, कारण काम सुद्धा असायचं, ऑफिस वर्क वगैरे. आणि ते करत करत पण अक्षरशः 1:30-2 तासाच्या झोपेत पुन्हा 3:30चा अलार्म वाजायचा आणि असं वाटायचं की नाही, मला सेशनला उठायचंय, मला अटेंड करायचंय. मला लास्ट नवरात्र करता आली नव्हती कारण तेव्हा मी खूपच अनवेल होते. त्यामुळे याच्यासाठी मी खूपच एक्साइटेड होते. सेकंडली मला तुम्हाला सांगायचंय की नवरात्र साधना असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्या पटकन लक्षात येतं की एखाद वेळेस आपल्याला काही मंत्रजाप असतील किंवा काही ध्यान असेल, पण तुम्ही त्याच्याही पलीकडे गेलाय. म्हणजे मंत्र साधना हा प्रकारच नाहीये, पण ध्यान आहे. पण ध्यानासोबत तुम्ही एक परफेक्ट ब्लेंड केलं होतं की काही प्रॅक्टिसेस तुम्ही आम्हाला करवल्या, हठयोगाच्या करवल्या, क्रियायोगाच्या प्रॅक्टिसेस करवल्या, ज्या खूप नेसेसरी होत्या माझ्यासाठी तरी. कारण काल तुम्ही जे नेकच्या प्रॅक्टिसेस करवल्या होत्या त्या मी दिवसभरात सुद्धा केल्या आणि मला इन्स्टंट खूप रिलीफ फील झाला त्याच्यामुळे. आणि त्याच्यासोबत तुम्ही ज्या ऍक्टिव्हिटीज देत होते ना, 30 मिनिट्सचं डिजिटल सायलेन्स आहे किंवा नो कंप्लेन डे आहे किंवा जस्ट कम्प्लिटली एनग्रॉस्ड इन युअर ऍक्टिव्हिटी ॲट दॅट मोमेंट, नो अदर थॉट, नो ओव्हर थिंकिंग, त्या एवढ्या छान होत्या. म्हणजे प्रॅक्टिकली आपल्यालाही माहित असतं की मला हे करायचंय किंवा मला डिजिटल सायलेन्स पाळला पाहिजे, पण आपल्याकडून होत नाही. पण तुमच्या बोलण्यावर मी लिटरली इतके दिवस तो केला. म्हणजे अगदी झोपायच्या आधी फोन ठेवून द्यायचा आहे आणि उठल्यावर सुद्धा त्याला पाहायचं नाहीये.
जेव्हा माझं काम मॅक्झिमम फोनवरच असतं, पण म्हणजे 10 days आम्ही हे फॉलो केलं. आणि सेकंडली सांगायचं म्हणजे मी कंप्लेंट्स किंवा चिडचिड किंवा राग हे सगळं माझ्यात बिलकुल नाहीये. मी खूपच न्यूट्रल आणि सटल आहे. पण हा सोनीमध्ये सोनी थोडीशी शॉर्ट टेम्पर्ड आहे. आणि ज्या दिवशी तुम्ही हे सांगितलं होतं की आज चिडचिड नाहीये, राग नाहीये, कंप्लेंट्स नाहीये. सो त्या दिवशी असं झालं होतं की ती अचानक चिडली आणि मी तिला पटकन म्हटलं, अगं आजचा टास्क तुला लक्षात आहे ना, तुला नाही चिडायचंय. अँड शी वॉज लाईक कम्प्लिटली सायलेंट. म्हणजे ती इतक्या पटकन शांत झाली. मी म्हटलं तुला लक्षात आहे ना, ती म्हणते हो मला लक्षात आहे. तर म्हणजे खूप छान आम्ही फॉलो केलं. फक्त कालचा टास्क झाला नाही, तो मी आज कम्प्लीट करून तुम्हाला पाठवते. थँक्यू सो मच. खूप छान वाटलं हे सगळे सेशन्स अटेंड करायला. आणि तुमच्याशी खूपच मला माहित नाही, पण तुमच्याशी खूप डीप कनेक्शन मला फील होतंय. म्हणजे मी जेव्हा तुमची पिक्चर पाहिली नव्हती, फक्त तुमचं नाव ऐकलेलं दुर्गा रेड्डी स्टार्ट केली तेव्हा. पण तुम्ही खूप छान आहात कल्याणी मॅम. तुम्ही खरंच खूप छान आहात अँड वी आर व्हेरी लकी की आमच्याकडे तुम्ही आहात. कारण तुम्ही इतकं छान अटेंटिव्ह असता, तुम्ही खूप छान लक्ष देता. असं नाही की म्हणजे माझ्या शिष्याच्या शिष्या आहेत तर तुम्ही म्हणजे त्या पाहून घेतील असं नाही. तुम्ही पर्सनली आमच्यासाठी खूप अटेंटिव्ह असता, खूप लक्ष देता. तर खूप 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 थँक्यू सो मच. आणि असे सेशन करत राहा. मी, सोनी आणि आणखी पण आमचे फॅमिली मेंबर्स इन्व्हॉल्व्ह होणारच आहेत. थँक्यू, थँक्यू. ग्रेट ग्रेट, थँक्यू सो मच. बट हे माझ्या बरोबर आता पहिली गोष्ट म्हणजे थँक्यू सो मच कल्याणीताई, थँक्यू सो मच गुरुजी. आत्ताचं हे तिसरं नवरात्र सेशन आहे माझं. आणि प्रत्येक नवरात्र सेशनला जसं मनीषा त्याने आणि शीतलने मेन्शन केलं तसं की प्रत्येक नवरात्र सेशनला बिंग अ साधक आम्हाला नवीन नवीन काही काही गोष्टी कळत होत्या. प्रत्येक गोष्टी प्रत्येक देवीची उपासना असली तरी सुद्धा त्या रिलेटेड भरपूर नवीन गोष्टी मंत्र सुद्धा म्हणजे मंत्र सांगण्यात आला आम्हाला. कंपल्शन अजिबातच नव्हतं मंत्र जपाचं. कारण पूर्ण फोकस तुझा साधनेवर ध्यानावर होता. आणि जसं गुरुजींचं सांगणं आहे त्या गोष्टी तू इतक्या फॉलो करतेस की त्या आम्हाला दुर्गा रेखीपासूनच आमच्यामध्ये पण ती थॉट प्रोसेस काय म्हणतो ना झिरपत गेलीये की हे आपण आतलं स्वतःला बघायला पाहिजे. म्हणजे मला राजस आता समोर येते स्क्रीनवर तरी पण मला तेच आठवतंय की आम्ही हेच बोलतो दरवेळेला की गुरुजी असं म्हणतात तसं म्हणतात. हेच आमच्या मधलं कॉन्व्हर्सेशन बरेचदा असतं. तर तो थॉट तुझ्याकडनं आम्हाला दरवेळेला मिळतो. आणि प्रत्येक साधना नवरात्रच नाही, इव्हन अमावस्या साधना आपण जी केली होती त्यात सुद्धा जे इमोशन रिलीज हे सुद्धा मी आणि मनीषा त्याने तर खूप जास्त फील केलं होतं. खूप छान एक्सपिरियन्स होता. कमिंग बॅक टू नवरात्र आत्ताच्या ह्याच्यातला मला सगळ्यात जास्त आवडलेला पॉइंट म्हणजे जे तू दररोज एक वेगळा टास्क द्यायची तो खूप जास्त असं. आणि त्या त्या दिवशी मी हे फील केलं की ती परीक्षा पण असायची. म्हणजे जर तू समजा सांगतेस की 30 मिनिट डिजिटल सायलेन्स, जर तू सांगतेस 30 मिनिट्स मौन किंवा जजमेंटली कालचा दिवस तर वॉज ट्रिमेंडस फॉर मी. सुपर ट्रिमेंडस मी म्हणेन की जजमेंटल म्हटलं ती अक्षरशः परीक्षा की हाऊ आय शुड नॉट बी जजमेंटल टुवर्ड्स एनी वन इन माय लाईफ. तर हे सगळे लेसन्स होते माझ्यासाठी साधने व्यतिरिक्त. कारण इफ यू वॉन्ट टू बी अ गुड साधक तर आपल्याला ह्या आपले स्वतःतले फ्लॉज दूर करणं सगळ्यात पहिले महत्वाचं आहे. आणि ते खूप महत्वाचा लेसन मी या वेळच्या नवरात्री साधनेमध्ये शिकले. आणि आय एम रिअली लुकिंग फॉरवर्ड पुढच्या नवरात्रीला. आणि माझ्या फॅमिली मेंबर्स मधले जे 2-3 जण पुढच्या वेळेला इन होणार आहेत आपल्या ग्रुपमध्ये त्यांच्याशी बोलताना पण मला ती एक्साइटमेंट जाणवते की ते सुद्धा एक्साइटेड आहेत की पुढचं साधना असेल का आम्हाला आधी सांगा असं त्यांनी सांगून ठेवले लिटरली. त्यामुळे मी एक्साइटेड आहे पुढच्या नवरात्री साधनेसाठी. आणि इव्हन क्रियायोगसाठी सुद्धा जे तू मगाशी मेन्शन केलं तर ते लवकरात लवकर तू अनाऊन्स कर आणि आपण लवकरात लवकर ते सुरू करू जेणेकरून हा जो छान फ्लो सुरू झालाय पहाटे 4 वाजता उठण्याचा. अदरवाईज राजस म्हणाला तसं की आपण जाग येते पण आपण उठून बसणं हे खूप मोठं काम आहे. आणि ते करून घेणारं पण कोणतरी आपल्या आयुष्यात लागतं. जो रोल तू आमच्या आयुष्यात प्ले केलाय तिसऱ्यांदा चौथ्यांदा हा रोल प्ले केलाय तू. सो वी आर रिअली लुकिंग फॉरवर्ड की पुढचं सेशन कधी असेल आणि क्रियायोग आपण लवकरात लवकर सुरू करू. आणि खरंच आणखी प्रिया. एक महत्वाची गोष्ट मेन्शन करते की तू जे काही ठरवले होतेस वेगवेगळे ड्राईव्ह करायचे तर आय जस्ट वॉन्ट टू रिमाइंड टेक दिस अपॉर्च्युनिटी अँड रिमाइंड यू की ते ड्राईव्ह तू लवकरात लवकर सुरू करावे. डिप्रेशन मनी अट्रॅक्शन जे आपण बोललो होतो. सो गुरुजींच्या कृपेने ते पण लवकरात लवकर होईल तुझ्याकडनं. आणि येस. वी होप टू अटेंड इट सून. थँक्यू सो थँक्यू. मच. थँक्यू.
येस. आणि थँक्यू सो मच. आणखी गोष्ट मला मेन्शन करायची होती, सॉरी. मला एक एक्सपिरियन्स सांगायचा रादर. 2-3 दिवसापूर्वी आपलं असं झालं होतं की एक सेशन आपण मर्ज केलं होतं दुसऱ्या सेशन बरोबर, ज्या दिवशी 2 देवींची साधना आपण करणार होतो. तर आय वॉज लाईक की किती हेवी एनर्जी असेल, कारण आपण रोजच एक्सपिरियन्स करतोय सगळेजण. एनर्जी खूप हेवी होते आणि आपल्याला एक्सपिरियन्स तर खूप छान आहे, पण तरी हेवी एनर्जी आहे हे कुठेतरी आपण आपल्या बॅक ऑफ द माइंड आहे. आणि ज्या दिवशी तुम्हाला असं ठरवलं की दोन्ही देवींचं आपण उपासना सेम डे करणार आहोत, तर मी थोडीशी स्केप्टिकल होते की मला कसं कळेल की आपण दोन्हीची साधना केली आहे का काय, म्हणजे काय होणार आहे. आय वॉज रिअली एक्साइटेड आणि ऍट द सेम टाइम थोडीशी वरीड किंवा आपण असं म्हणू शकतो. पण माझा असा एक्सपिरियन्स होता की जेव्हा आपण ध्यानाला बसलो त्यानंतरच्या जे काही आपण बसलो असतो, साधारण अर्धा तास असेल फॉर एक्झाम्पल, तर त्यातल्या 10-15 मिनिटानंतर एक प्रॉपर झटका जाणवला आणि तो शिफ्ट जाणवला की एका एनर्जीतनं दुसऱ्या एनर्जी मध्ये जाताना. कुठलाही मंत्र डोक्यात नव्हता, कुठलाही म्हणजे मंत्र माहिती असला तरी सुद्धा त्यावेळेला कम्प्लिटली ध्यान करत होतो, पण स्टील तो जो एनर्जी शिफ्ट जाणवला ना, तो मला म्हणजे बिंग अ साधक तर खूप छान होता. पण बिंग अ फ्रेंड ऑल्सो मी तुला मला हे तुझ्यासाठी कॉम्प्लिमेंट करायचंय की तू इतक्या डिफाईन एनर्जीज देऊ शकतेस आणि तू देतेस, आणि वी आर रिअली ग्रेटफुल फॉर इट. मला हे तुला मी त्या दिवशी मी बोलले नाही, कारण मला हे तुला अशाच वेळेला सांगायचं होतं की या डिफाईन एनर्जीज देतेस तू, हे इतकं एफिशियंट आहे बिंग अ गुरु. आणि आय एम रिअली ग्रेटफुल टू हॅव अ गुरु लाईक यू इन माय लाईफ. रिअली थँक्यू सो मच. थँक्यू. ओके. फर्स्ट तर हे सगळं गुरुजी घडवून आणतात. आय एम नो वन, राईट. पण मी मी फक्त नेहमी म्हणते तसं की गुरुजींना. मीडियम असणं पण इम्पॉर्टंट आहे. इट इज नॉट पॉसिबल फॉर एव्हरी वन टू बी अ गुड मीडिएटर किंवा गुड मीडियम. सो थँक्स फॉर बिंग अ गुड मीडियम फॉर अस. जे गुरुजी आणि आमच्यातलं एक दुवा बनण्याचं काम जे तू केलंस आमच्या आयुष्यातलं, त्यासाठी पण खरंच खूप थँक्स. थँक्यू, थँक्यू. बट ह्या एनर्जीत सुद्धा ज्या